यस, कंट्रोल सिस्टीम स्टॅबिलिटी. सिस्टीम स्टेबल कधी आहे असं म्हणायचं. आपण पॉवर सिस्टीम मध्ये पॉवर सिस्टीम स्टेबिलिटी पाहिली होती. जर आपण एखादा डिस्टर्बन्स लावला असेल आणि सिस्टीम त्याच्या ओरिजिनल पोझिशनला नंतर येत असेल तर सिस्टीम कशी आहे, स्टेबल आहे. पण जर डिस्टर्बन्स लावून सुद्धा सिस्टीम त्याच्या ओरिजिनल पोझिशनला येत नसेल तर ती काय आहे, तर अनस्टेबल सिस्टीम आहे. मग कंट्रोल सिस्टीमच्या केसमध्ये आपण काय पाहतो, तर जी काय सिस्टीमची स्टेबिलिटी आहे का, ते सिस्टीमची स्टेबिलिटी डिफाईन केली असते ऑन द बेसिस ऑफ द इनपुट. जर इनपुट या ठिकाणी बाउंडेड असेल आणि आउटपुट सुद्धा त्याच पट्टीमध्ये बाउंडेड असेल तर सिस्टीम काय आहे, तर स्टेबल आहे. म्हणजे इफ लिनियर टाइम इन्व्हायरंट सिस्टीम इज सेड टू बी स्टेबल इफ इट्स प्रोड्युसेस बाउंडेड आउटपुट फॉर द गिवन बाउंडेड इनपुट. म्हणजे तिने काय केलं पाहिजे, आउटपुट हे बाउंडेड असायला पाहिजे, विथ इन अ पर्टिक्युलर लिमिट असायला पाहिजे फॉर द बाउंडेड इनपुट. दुसरी नंबरची गोष्ट आहे, it is said to be stable even if the input of the system is 0, the output must be 0 irrespective of the its initial condition. म्हणजे इनपुट 0 आहे तर आउटपुट 0 पाहिजे. इनिशियल कंडिशनचा विचार केला पाहिजे का, तर नाही, इनिशियल कंडिशन काही असू द्या. अशा सिस्टीमला आपण काय म्हणतो, तर स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. A system is said to be stable if its output under the control, otherwise हे काय आहे, तर अनस्टेबल आहे. A stable system produces a bounded output for the given bounded इनपुट असेल. लिनियर टाइम व्हॅरंट स्टॅबिलिटी डिफाईन केलं आहे कोणासाठी, सिंपल, तर LTI सिस्टीम साठी. लिनियर टाइम इन्व्हायरंट सिस्टीम मध्ये आपण काय करतो, डिफाईन करतो. जर येणं खालीलपैकी दोन कंडिशन सॅटिस्फाय केल्या असतील तर फर्स्ट नंबरचे कोणते, इट प्रोड्युसेस बाउंडेड आउटपुट फॉर द बाउंडेड इनपुट सिग्नल. आणि सेकंड नंबरचे आहे, इवन इफ इनपुट इज अ 0 इट्स आउटपुट सुद्धा काय पाहिजे, 0 पाहिजे. no matter what are the initial condition, irrespective of the all initial condition. An unstable system on the other hand काय असेल, an output that grows the unboundedly for the bounded input असेल. इनपुट मी बाउंडेड दिलेला आहे पण आउटपुट काय होतं, सिंपल, तर वाढत चाललंय, स्टेडी स्टेटला जात नाहीये. दुसरी गोष्ट, द इनपुट या ठिकाणी काय आहे, तर 0 आहे पण आउटपुट मध्ये या ठिकाणी काय आहे, तर काहीतरी व्हॅल्यू आहे. हे अगेन काय आहे, तर unstable system. Feedback mechanism is important for the stability as it enables to correction to the applied and errors minimized. म्हणजे फीडबॅक लावण्यामुळे काय होतं, सिंपल आपल्याकडे सिस्टीमचे असणारे एरर काय होतं, सिंपल आपल्याकडे मिनिमाइज होते, मिनिमाइज होण्याचा प्रयत्न करतो. आता आपल्याकडे महत्वाचे पॉइंट आहेत. इफ एनी ऑफ द क्लोज लूप पोल्स लाइज इन द राइट हँड साइड, त्याला आपण काय म्हणतो, RSP असं म्हणतो. RS प्लेन मधला, IS प्लेन मधला काय आहे, तर राइट साइड म्हणतो. देन द इट गिव्स द एक्सपोनेन्शियल टर्म ऑफ द पॉझिटिव्ह इंडेक्सेस अँड ड्यू टू दॅट ट्रान्झिएंट रिस्पॉन्स या ठिकाणी काय असेल, तर इन्क्रीजिंग अँप्लिट्यूडचा असेल अँड मेकिंग द सिस्टीम अनस्टेबल. म्हणजे आपण जे काय क्लोज लूप पोल पाहतो का, त्या क्लोज लूप पोल मध्ये जर पोल हे राईट हँड साइडला असतील, म्हणजे यस प्लेनच्या राईट साइडला असतील, तर सिस्टीमचा या ठिकाणी रिस्पॉन्स कसा असेल, तर इन्क्रीजिंग ऑर्डरचा असेल. आता या ठिकाणी हे काय करते, इन्फिनिटी कडे जाते, म्हणजे हे सिस्टीम काय तर अनस्टेबल आहे. या ठिकाणी इन्क्रीजिंग एक्सपोनेन्शियल आपल्याकडे फिगर दाखवले आहे आणि इन्क्रीजिंग अँप्लिट्यूड ऑसिलेशन या ठिकाणी काय होतं, सिस्टीमचे ऑसिलेशन हे वाढत या ठिकाणी आहेत. For such a unstable system, if input is removed, output may not be returned to the 0, and as soon as the input power is turned on, the output tends to again काय होतं, सिंपल, इन्फिनिटी ला जाते. If no saturation take place in the system and no mechanical stop is provided, then the system may be get damaged and failed. जर सॅच्युरेशन आपण याच्यामध्ये दिलं नसेल, कोणत्या पद्धतीचं आपण कंट्रोल मेकॅनिझम याच्यामध्ये लावलं नसेल, तर या ठिकाणी सिस्टीम काय करेल, तर डॅमेज होईल, सिस्टीम या ठिकाणी फेल होईल. हे जाणार कुठे जाणार, सिंपल आहे, तर इन्फिनिटी कडे या ठिकाणी काय करणार, तर आउटपुट जाणार. रिमेंबर दॅट द स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन द लोकेशन ऑफ द क्लोज्ड पोल. स्टॅबिलिटी डिपेंड असते कशावरती, तर क्लोज्ड लूप पोलवरती डिपेंड असते. पोल हे राईट हँड साइडला आहेत, पोल हे लेफ्ट हँड साइडला आहेत, पोल हे इमॅजिनरी ऍक्सिस वरती आहेत, याच्यावरती काय तर सिस्टीमचे स्टॅबिलिटी डिपेंड आहे. अँड क्लोज्ड लूप पोल्स आर द नथिंग बट द रूट्स ऑफ द क्रॅक्स्टिक इक्वेशन. म्हणजे आपण जे क्रॅक्स्टिक इक्वेशन पाहतो का, याचे ते काय असतात, सिंपल, तर रूट असतात. अँड दॅट इज, आपण म्हणतो काय, तर क्लोज लूप पोल इज इक्वल टू रूट्स ऑफ द क्रॅक्स्टिक इक्वेशन. मग आपण क्रॅक्स्टिक इक्वेशन पाहतो काय, तर 1 + g of s into
एच ऑफ एस इज इक्वल टू काय तर 0 आहे. 1 प्लस जी ऑफ एस इंटू एच ऑफ एस इक्वल टू काय तर 0 आहे. आणि हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट म्हणजे काय असतात तर क्लोज्ड लूप या ठिकाणी पोल असतात. या ठिकाणी पोल राईट हँड साइडला असल्याच्या कारणामुळे सिस्टीमचा रिस्पॉन्स हा काय तर आपल्याकडे इन्क्रीजिंग अँप्लिट्यूडचा आहे. ही गोष्ट या ठिकाणी महत्वाची आहे. If all the closed loop poles or roots of the characteristic equation lies in the left hand side, म्हणजे प्रिव्हियस केस मध्ये आपण पाहिले कोणती साइड पाहिले होते तर राईट हँड साइड पाहिले होते. या केस मध्ये कुठे आहेत सिंपल तर लेफ्ट हाफ ऑफ द एस प्लेन आहेत. देन इट्स इनपुट आउटपुट रिस्पॉन्स देअर विल बी एक्सपोनेन्शियल टर्म्स विथ द निगेटिव्ह पॉवर या ठिकाणी एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये असेल आणि निगेटिव्ह पॉवर एक्सपोनेन्शियल टर्म मध्ये असल्याच्या कारणामुळे ऍज अ टी टेन्स टू इन्फिनिटी ते टर्म या ठिकाणी काय होईल तर सिंपल स्टेडी स्टेटला या ठिकाणी काय करायला तर जाईल. Such a transient terms are approaches to advance. Eventually, output reaches to the equilibrium and attains the steady state value. So, transient term 0 in a such a system may be give oscillation, but the amplitude of the such oscillation may be decreasing with respect to the time असेल. म्हणजे यांची amplitude काय होते बघा तर डिक्रीजिंग नेचरचे आहे. आपण सिंपली या ठिकाणी हे पाहिलं होतं कोणाचं ऑसिलेशन होतं तर अंडर डॅम्प्ड सिस्टीमचं ऑसिलेशन होतं जिटा काय तर लेस दॅन 1 आहे. या ठिकाणी काय तर सिंपल क्रिटिकली स्टेबल ऑर ओव्हर डॅम्प्ड सिस्टीम आहे. काय तर जिटाची व्हॅल्यू काय तर सिंपल इज इक्वल टू काय असेल तर ग्रेटर दॅन 1 असेल किंवा 1 असेल. कारण या ठिकाणी काय तर कोणते ऑसिलेशन आहेत का तर नाही तर पण सिस्टीम काय करते त्याच्या स्टेडी स्टेटला जाण्याचा प्रयत्न करते. जर याच केसमध्ये आपल्याकडे फिगर ही अशा पद्धतीची असेल फॉर एक्झाम्पल अशी फिगर न राहता जर आपल्याकडे फिगर ही अशी दिली असेल तर हे काय आहे तर अनस्टेबल सिस्टीम आहे. कारण ही स्टेबल होते का तर नाही आहे आणि हे काय आहे तर आपल्याकडे सिंपल स्टेबल सिस्टीम आहे. दोन फिगर मध्ये काय तर सिंपल डिफरन्स आहे. ही काय होते स्टेबल होते ही काय तर अनस्टेबल आहे. आता हे अँप्लिट्यूड आहे तर डॅम्प्ड ऑसिलेशन आहे तर पण कशा आहेत पहिल्यांदा हायेस्ट पीक आहे परत काय होतं सिंपल रिड्यूस होतं आणि या ठिकाणी काय होतं फायनली स्टेबल होतंय. आता या ठिकाणी पोल जर आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला असतील तर बेसिकली सिस्टीम या ठिकाणी काय असेल तर स्टेबल असेल. जर पोल आपल्याकडे राईट हँड साइडला असतील का तर त्या राईट हँड साइडच्या केसमध्ये आपल्याकडे सिस्टीम या ठिकाणी काय असेल तर पॉझिटिव्ह इंडेक्स असल्याच्या कारणामुळे ट्रान्झिएंट रिस्पॉन्स हा इन्क्रीजिंग ऑर्डरचा होईल आणि मेकिंग सिस्टीम काय तर अनस्टेबल नेचरचे काय तर बेसिकली सिस्टीम आहे. या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये लक्षात ठेवायच्या आहेत. क्रिटिकली और मार्जिनली स्टेबल सिस्टीम म्हणजे काय असेल. आता क्रिटिकली डॅम्प्ड ऑसिलेशन आपण म्हणतो किंवा क्रिटिकल सिस्टीम असं म्हणतो. क्रिटिकली स्टेबल सिस्टीम आहे असं म्हणतो कधी जर आपल्याकडे झिटा इज इक्वल टू काय असेल क्रिटिकलच्या केसमध्ये झिटा असतो काय तर 1 काय असतो झिटा तर झिटा इज इक्वल टू 1 असतो. झिटा लेस दॅन असतो 1 कुणाच्या तर अंडर डॅमच्या केसमध्ये. झिटा ग्रेटर दॅन असतो 1 कुणाच्या तर ओव्हर डॅमच्या केसमध्ये आणि अनडॅमच्या केसमध्ये काय असतो झिटा इज इक्वल टू 0 असतो. आता क्रिटिकली और मार्जिनली स्टेबल सिस्टीम a linear time invariant system is said to be critically or marginally stable if the for bounded input its output oscillates with the constant frequency and amplitude. Such oscillation of the output are called as undamped oscillation or the sustained oscillation. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे क्रिटिकली और मार्जिनली स्टेबल सिस्टमची डेफिनेशन काय भेटली बघा. A linear time invariant system said to be critically or marginally stable for bounded input if output oscillate with या ठिकाणी हा वर्ड आहे कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट अँप्लिट्यूड. हे दोन वर्ड या ठिकाणी काय तर महत्वाचे आहेत. सच ऑसिलेशन ऑफ द आउटपुट आर कॉल्ड ॲज अनडॅम्प्ड ऑसिलेशन ऑर सस्टेन्ड ऑसिलेशन. मग क्रिटिकल डॅमच्या केसमध्ये आपल्याकडे ऑसिलेशन भेटतात कसे सस्टेन्ड ऑर अनडॅम्प्ड ऑसिलेशन असतात. हा या ठिकाणचा काय तर महत्वाचा वर्ड आहे. फॉर सच सिस्टीम 1 or more pairs of नॉन रिपीटेड हा या ठिकाणचा वर्ड महत्वाचा आहे. नॉन रिपीटेड पोल्स आर लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस. नॉन रिपीटेड याचा अर्थ काय आहे तर फॉर एक्झाम्पल आता जे ओमेगा ऍक्सिस वरती पोल आहेत मग जे ओमेगा ऍक्सिस वरती असणारे पोल्स हे कसं असतील तर अगेन कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटच्या टर्म मध्ये असतील. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी प्लस मायनस जे ओमेगा 1 असेल याची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल प्लस मायनस 3j च्या बरोबर असेल.
हा झाला काय तर फर्स्ट नंबरचा पोल झाला. दुसरा नंबरचा पोल J2 इज इक्वल टू फॉर एक्झाम्पल प्लस मायनस काय तर 4J च्या बरोबर असेल. म्हणजे +4 वरती -4 खालती, +3 वरती -3 खालती. These are called as the non repeated pole. फॉर एक्झाम्पल आपण आता घेतो प्लस मायनस J⍵1 इज इक्वल टू 2J आहे प्लस मायनस मधला, आणि प्लस मायनस J⍵2 इज इक्वल टू काय तर प्लस मायनस मधला 2J. म्हणजे या ठिकाणी काय झाला, जो काय रूट आहे ते रूट काय तर दोन्ही या ठिकाणी इक्वल आहेत. अगेन दोघांमध्ये काय तर फक्त इमॅजिनरी पार्ट आहे, कोणता रिअल पार्ट आहे का तर कोणताच रिअल पार्ट नाही आहे. दिस रूट्स आर कॉल्ड एज द रिपीटेड रूट्स and these roots are called as the non repeated root. याच्यामध्ये प्लस मायनस J⍵1 वरती आहे, मायनस काय तर J⍵1 खालती आहे. अगेन प्लस मायनस J⍵2 वरती आहे, मायनस वाला J⍵2 काय तर खालती आहे. नॉन रिपीटेड पोल्स ऑन द J⍵ ऍक्सिस असतील तर सिस्टीम कशा असेल, क्रिटिकली और मार्जिनली स्टेबल असेल. पण त्याच केसमध्ये जर रिपीटेड रूट असतील, म्हणजे कोणते रिपीटेड म्हणजे या ठिकाणी J⍵1 आहे का, याच ठिकाणी काय तर J⍵2 आहे प्लस मधला, आणि याच ठिकाणी काय तर मायनस मधला J⍵2 आहे. या पोलला आपण काय म्हणतो, रिपीटेड पोल असं म्हणतो. आणि रिपीटेड रूट जर आपल्याकडे J⍵2 वरती असतील का तर सिस्टीम या ठिकाणी काय असेल तर अनस्टेबल सिस्टीम असेल. हा ठिकाणचा काय तर आपल्याकडे पॉईंट महत्वाचा आहे. मग क्रिटिकली और मार्जिनली स्टेबलच्या केसमध्ये सिस्टीमच्या या ठिकाणी काय तर ऑसिलेशन आहेत. या ठिकाणी ऑसिलेशन कशाला बघा सिंपल, तर अनडॅम्प्ड नेचरचे ऑसिलेशन आहेत आणि सस्टेन्ड ऑसिलेशन आहेत. कशात सिंपल, तर सस्टेन्ड ऑसिलेशन आहेत. या ठिकाणी हा गोष्ट आपल्याकडे किंवा ही गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी अनडॅम्प्ड ऑसिलेशन आहेत. ऑसिलेशनला विरोध करणारा कोण असतो, तर ऑसिलेशनला विरोध करणारा असतो डॅम्पिंग फॅक्टर. डॅम्पिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय असेल मग या केसमध्ये, तर अल्फा इज इक्वल टू 0. रिझन काय असेल तर झीटा इज इक्वल टू 0. अल्फा 0 म्हणजेच काय तर आपण पाहतो अल्फा प्लस मायनस J⍵D पाहतो. अल्फा काय तर रिअल पार्ट आहे. या पोल मध्ये कोणता रिअल पार्ट आहे का आपल्याकडे, तर नाही आहे. रिअल पार्ट नाहीये म्हणजेच काय तर झीटा इज इक्वल टू 0. हा ⍵D किंवा ⍵n कधी 0 असेल का तर नसेल, ते काय तर नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन आहेत. म्हणजे बेसिकली याच्यामधलं काय तर अल्फा झीटा इज इक्वल टू काय तर 0 आणि झीटा 0 म्हणजेच काय असतं तर अनडॅम्प्ड सिस्टीम असते. अँड अनडॅम्प्ड सिस्टीमच्या केसमध्ये असणारे ऑसिलेशन कसे असतात तर कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट अँप्लिट्यूडच्या ठिकाणी असतात. या ऑसिलेशनला कोण विरोध करू शकतं का तर नाही विरोध करू शकत, कारण ऑसिलेशन अँड डॅम्पिंग रेशो म्हणजे झीटा आर काय आहे तर इनव्हर्सली प्रपोर्शनल टू द काय तर ईच अदर येतं. झीटा जेवढा कमी झीटा 0, ऑसिलेशन काय तर सिंपल आपल्याकडे जास्त आहेत. ही गोष्ट आपल्या याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. हे झाले रिपीटेड पोल. आपण याच्याबद्दल पुढे डिस्कस करूया, ठीक आहे का. मग क्रिटिकल डॅम्पच्या सिस्टीमच्या केसमध्ये काय असतील तर नॉन रिपीटेड रूट्स आर लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस अँड देअर इज नो रिअल रूट्स अँड देर इज नो रिअल रूट्स. याच्यामध्ये कोणता रिअल रूट्स असेल का एस प्लेन मध्ये, तर देअर इज नो रिअल रूट्स इन राईट RHP अँड LHP. कोणत्या पद्धतीचं रिअल रूट या ठिकाणी नसेल, दॅट इज रिअल पार्ट इज इक्वल टू काय असेल तर 0 असेल. दॅट इज झीटा इज इक्वल टू या केसमध्ये काय तर 0 आहे. स्पेशल केस याच्यामध्ये असते. आपण पाहिले क्रिटिकली और मार्जिनल स्टेबल आहे, नॉन रिपीटेड रूट पाहिजे कुठं तर J⍵ वरती. इफ देअर आर रिपीटेड रूट्स ऑन द प्युअरली इमॅजिनरी ऍक्सिस देन सिस्टीम इज सेड टू बी अनस्टेबल. म्हणजे जर या ठिकाणी पोल रिपीटेड वाले आले का तर सिस्टीमला या ठिकाणी काय म्हणायचं तर अनस्टेबल सिस्टीम असं म्हणायचं. स्पेशल केस या ठिकाणी काय तर महत्वाचे आहे, रिपीटेड रूट्स लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस. त्या केसमध्ये सिस्टीम काय तर आपल्याकडे अनस्टेबल नेचरच्या ठिकाणी काय तर सिस्टीम आहे. रिपीटेड पोल आहेत प्लस मायनस J⍵T 1 आहे. या ठिकाणी काय तर 2 व्हॅल्यू, त्या ठिकाणी काय तर 2 व्हॅल्यू. अशा रूट्सला आपण काय म्हणतो सिंपल तर रिपीटेड रूट असं म्हणतो. जे प्रिव्हियस मध्ये सांगितलं होतं दोन्हीच्या व्हॅल्यू काय सेम असतील. या केसमध्ये रिस्पॉन्स कसा आहे तर
इन्क्रीजिंग ऑर्डरचा काय आहे तर रिस्पॉन्स आहे. ऑसिलेशन काय चालले तर वाढत चालले. तर या ठिकाणी ही सिस्टीमचे स्टेडी स्टेटला जाईल का तर नाही, त्यालाच आपण काय म्हणतो अनस्टेबल सिस्टीम असं म्हणतो. मग क्रिटिकली ऑर मार्जिनली स्टेबल मध्ये आपण सिस्टीमला आहे असं म्हणणार कधी तर नॉन रिपीटेड पोल असतील जे ओमेगा ऍक्सिस वरती अँड देर इज अ नो रूट्स ऑन द रिअल ऍक्सिस. रिअल ऍक्सिस वरती कोणता रूट असेल का तर कोणताही रूट नसेल. कंडिशनल स्टेबल सिस्टीम आहे. सिस्टीमच्या काही पॅरामीटरसाठी काय तर सिस्टीम स्टेबल आहे, अदरवाइज काय तर अनस्टेबल आहे. याला आपण काय म्हणतो कंडिशनल स्टेबल सिस्टीम. A LTI system is said to be conditionally stable if कधी तर फॉर अ सर्टन कंडिशन ऑफ द पर्टिक्युलर पॅरामीटर. म्हणजे पॅरामीटरच्या काही कंडिशन साठीच सर्टन कंडिशन फॉर द पर्टिक्युलर पॅरामीटर ऑफ द सिस्टम इट्स आउटपुट इज अ बाउंडेड वन. हिचा आउटपुट काय असेल बाउंडेड वन असेल. अदरवाइज दॅट कंडिशन इज व्हायोलेटेड. जर ती कंडिशन फेल झाली असेल तर आउटपुट बिकम्स अनबाउंडेड अँड सिस्टम स्टॅबिलिटी बिकम्स द अनस्टेबल. त्यानंतर सिस्टमची स्टॅबिलिटी काय होतं अनस्टेबल होईल. दॅट इज कंडिशन ऑफ द पॅरामीटर वरती काय तर बेसिकली डिपेंड आहे आणि अशालाच आपण काय म्हणतो सिंपल तर कंडिशनली स्टेबल सिस्टीम असं म्हणतो. सो या बेसिक आपण थिअरॉटिकल डिस्कशन केलं का याच्यावरून आपण एसएफ प्लेनला डिवाइड करतो कशामध्ये तर 3 पार्ट मध्ये. एक असतं स्टेबल रिजन, दुसरं असतं अनस्टेबल रिजन आणि तिसरं असतं काय तर मार्जिनली स्टेबल रिजन. आता ठिकाणी राईट हाफ प्लेन आहे, लेफ्ट हाफ प्लेन आहे आणि हे काय तर इमॅजिनरी ऍक्सिस आहे. जर पोल या ठिकाणी किंवा रूट्स ऑफ द क्रॉस इक्वेशन जर आपल्याकडे राईट हँड साइडला असतील तर सिस्टीम ही अनस्टेबल असेल. जर आपल्याकडे रूट हे लेफ्ट हँड साइडला असतील तर सिस्टीम काय असेल तर ऑलवेज स्टेबल असेल, नो मॅटर रूट कोणता आहे. पण जर पोल या ठिकाणी इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील तर 2 केसेस आहेत. जर नॉन रिपीटेड असतील तर क्रिटिकली ऑर मार्जिनली स्टेबल असेल आणि जर रिपीटेड पोल असतील तर कशा असेल तर या ठिकाणी अनस्टेबल सिस्टीम असेल. म्हणजे सिस्टीम ही अनस्टेबल आहे. कोणत्या 2 केसमध्ये तर रूट या ठिकाणी राईट हँड साइडला असतील फर्स्ट नंबरची केस आणि रिपीटेड रूट्स ऑन द जे ओमेगा असतील तर त्या केसमध्ये काय तर सिस्टीम हे अनस्टेबल आहे. या 2 गोष्टी आपल्याकडे ठिकाणी महत्वाच्या आहेत. नॉन रिपीटेड रूट मार्जिनली स्टेबल, रिपीटेड रूट अनस्टेबल असेल. जे ओमेगा ऍक्सिस आपल्याकडे 2 काय करतो स्पेस 2 केस देतो. लेफ्ट हँड साइड आपल्याकडे फक्त स्टॅबिलिटी देतो आणि राईट हँड साइड आपल्याला काय देतो तर अनस्टॅबिलिटी देण्याचा प्रयत्न करतो. याही 2 गोष्टी आपल्याकडे इथं लक्षात ठेवायच्या आहेत. नेक्स्ट आपल्याकडे आहे नेचर ऑफ द क्लोज लूप पोल, लोकेशन ऑफ द क्लोज लूप पोल, स्टेप रिस्पॉन्स आहे या केसमध्ये आणि स्टॅबिलिटीचे कंडिशन आहे. फॉर एक्झाम्पल रूट हे रिअल आहेत, निगेटिव्ह आहेत आणि कुठे आहेत सिंपल. जर रूट हे निगेटिव्ह असतील तर असतील कुठं लेफ्ट हँड साइड मध्ये असतील. मग या केसमध्ये सिस्टीम कशा असेल तर प्युअरली एक्सपोनेन्शियल असेल. सिस्टीम ही कशा असेल तर स्टेबल असेल. सिस्टीम काय तर अब्सोल्युटली स्टेबल आहे. कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट विथ द निगेटिव्ह रिअल पार्ट निगेटिव्ह आहे आणि कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट आहेत दॅट इज एलएचएस मध्ये असतील तर या केसमध्ये सिस्टीमचे आपल्याकडे डॅम्प्ड ऑसिलेशन भेटतील आणि सिस्टीम कशा आहे तर अब्सोल्युटली स्टेबल आहे. रिअल पॉझिटिव्ह पार्ट जर आपल्याकडे पॉझिटिव्ह पार्ट रिअल आला म्हणजे जर आपल्याकडे अल्फाच हा या ठिकाणी जर पॉझिटिव्ह आला, अल्फा पॉझिटिव्ह म्हणजे रूट हे लेफ्ट हँड साइडला असण्याच्या ऐवजी कुठे आले तर या राईट हँड साइडला पोल काय झाले शिफ्ट झाले. जर पोल आपल्याकडे राईट हँड साइडला आले तर आपण इथून पुढे पाहिलं होतं काय राईट हँड साइडला काही असेल सिस्टीम काय तर अनस्टेबल आहे. म्हणजे राईट हँडला पोल आला रे आला म्हणजे सिस्टमचा रिस्पॉन्स हा काय होईल तर एक्सपोनेन्शियली इन्क्रीज होईल वाढेल आणि सिस्टीम काय असेल तर अनस्टेबल या ठिकाणी असेल. नेक्स्ट आपल्याकडे कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट विथ द पॉझिटिव्ह रिअल पार्ट. जर निगेटिव्ह रिअल पार्ट असेल तर अल्फा म्हणजे जिटा या ठिकाणी या साइडला असेल पण पॉझिटिव्ह रिअल पार्ट आहे अगेन काय केला आरएसपी ला घेतला. या ठिकाणी काय असेल तर इन्क्रीजिंग ऑसिलेशन असतील. या ठिकाणी सिस्टीम काय असेल तर अनस्टेबल असेल. त्यानंतर आहे नॉन रिपीटेड पोल ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस विदाउट एनी पोल इन द आरएचएस ऑफ द एस प्लेन. म्हणजे नॉन रिपीटेड पोल आहेत आणि कोणत्याच या ठिकाणी आरएचपी मध्ये पोल नाही आहे. सिस्टीम कशी असेल आपल्याकडे तर मार्जिनली स्टेबल ऑर क्रिटिकली स्टेबल असेल. या केसमध्ये सिस्टीमच्या ठिकाणी काय असेल तर कॉन्स्टंट अँप्लिट्यूड अँड कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी असेल. सेकंड नंबरची गोष्ट आपल्याकडे जर रिपीटेड पोल असतील काय म्हणतो हे नॉन रिपीटेड पोलची आपल्याला काय तर केस आहे. जर आपल्याकडे 2 नॉन रिपीटेड पेअर ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस असतील तर अगेन सिस्टीम काय असेल आपल्याकडे
मार्जिनली ऑर द क्रिटिकली स्टेबल असेल. जर आपल्याकडे अशा पद्धतीचे दोन नॉन रिपीटेड पोल असतील तर या केसमध्ये जे काय सिस्टीमचे आपल्याकडे जे काय वेव्हफॉर्म आहे का ते वेव्हफॉर्मचा शेप कसा असेल आपल्याकडे, तर या ठिकाणी दोन अँप्लिट्यूडच्या फ्रिक्वेन्सी हा देण्याचा प्रयत्न करेल. एक आपल्याकडे असं असेल, दुसरी काय असेल आपल्याकडे, तर अशा पद्धती असेल. म्हणजे जर आपल्याकडे दोन नॉन रिपीटेड रूट असतील तर आपल्याकडे ही एक सायकल आपल्याकडे भेटली होती, दुसरी कशी भेटेल आपल्याकडे सिंपल, तर अशीच त्याच्या फेज मध्येच भेटेल डिपेंडिंग ऑन इट्स रूट्स. म्हणजे हे काय तर आपल्याकडे सिंपल अशा पद्धतीचे काय तर वेव्हफॉर्मचा शेप आहे. सस्टेन्ड ऑसिलेशन विथ द टू फ्रिक्वेन्सीज कंपोनेंट्स ओमेगा 1 आणि काय तर ओमेगा 2 आहे. मार्जिनली ऑर द क्रिटिकली स्टेबल आहे. लास्ट आहे रिपीटेड पेअर ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस विदाउट एनी पार्ट इन द RHP. जर रिपीटेड रूट आला, रिपीटेड पोल आला असेल इमॅजिनरी ऍक्सिस वरती, सिस्टीम काय होते आपल्याकडे अनस्टेबल होते. या 6 केसेस आहेत. या 6 केसेसच्या व्यतिरिक्त आपल्याला दुसरी कोणती केस नसते. आता याच्यामध्ये आपल्याकडे एक महत्वाचं आहे झिरो इनपुट अँड असिम्प्टोटिक स्टॅबिलिटी. झिरो इनपुट अँड असिम्प्टोटिक स्टॅबिलिटी हा या ठिकाणचा काय तर महत्वाचा पॉइंट आहे. सम सिस्टीम इन अ प्रॅक्टिस मे गेट ड्रिवन बाय द इनिशियल कंडिशन. म्हणजे आपण ट्रान्सफर फंक्शन पाहिलं, याच्यामध्ये काय तर इनिशियल कंडिशन आर अज्युम टू बी 0 असं म्हटलं होतं. पण प्रॅक्टिकल मध्ये काही सिस्टीम काय करतात तर इनिशियल कंडिशन मुळे काय होतं तर या ठिकाणी चालू होतात, ऍक्शन मध्ये येतात विदाउट एनी इनपुट. इनपुट दिले नाहीये, 0 इनपुट नावाचा इनपुट 0 आहे, पण इनिशियल कंडिशन मुळे सिस्टीम काय आली तर फंक्शन मध्ये आलेली आहे. फॉर एक्झाम्पल अ सिरीज RC सर्किट आहे विथ कॅपॅसिटर लावलाय. म्हणजे सिरीज RC सर्किट मध्ये काय असेल तर जसं आपण सप्लाय देवा त्या केसमध्ये सिंपल काय होतं आपल्याकडे कॅपॅसिटर हा चार्ज करेल. सप्लाय काढून टाकला, इनपुट काढून टाकलं, इनपुट काय झालं 0 झालं. पण कॅपॅसिटर हा काय तर चार्ज कॅपॅसिटर आहे. जोपर्यंत तो डिस्चार्ज होत नाही तोपर्यंत काय करेल त्याच्यामधून तर करंट हा या ठिकाणी काय करेल तर फ्लो होत राहील. म्हणजे इनपुट 0 आहे पण आउटपुटला या ठिकाणी काय आहे तर माझ्याकडे काहीतरी व्हॅल्यू भेटते, यालाच आपण काय म्हणतो 0 इनपुट असं म्हणतो. हे दिलेलं आहे. System which under 0 input condition but operated under the initial condition is called as the 0 input stability of the system. म्हणजे आपल्याकडे बेसिकली काय आहे तर इनपुट 0 आहे. System which under the 0 input condition but operated under the initial condition is called as the 0 input stability of the system. The current through the capacitor circuit reduces to 0 as the capacitor gets fully discharged. The current in such case is called as the 0 input response of the system which is only due to the initial condition. कोणामुळे सिंपल हा तर चार्ज झालेला आहे म्हणून तर आपल्याकडे हा भेटतोय. फ्रॉम दिस 0 इनपुट स्टॅबिलिटी कॅन बी डिफाइन आपण करतो जे की आपण वरती डिफाइन केलेलं आहे. इफ द 0 इनपुट रिस्पॉन्स ऑफ द सिस्टम subjected to the finite initial condition reaches to the 0 as a time t approaches to infinity, the system is said to be 0 input stable आहे. otherwise it is called as the 0 input unstable आहे. म्हणजे 0 इनपुट रिस्पॉन्स आहे सिस्टीमचा. कुणामुळे येतोय सिंपल तर या ठिकाणी इनिशियल कंडिशन मुळे येतोय. आणि जसा टाइम या ठिकाणी टी अप्रोच करतो इन्फिनिटीला म्हणजे कुठं तर फायनल स्टेडी स्टेट पोझिशनला, तसं जर आपल्याकडे रिस्पॉन्स म्हणजे आउटपुट जर आपल्याकडे 0 होत असेल तर सिस्टीम कशा असेल 0 इनपुट स्टेबल असेल. अदरवाइज ती कशा असेल अनस्टेबल असेल. 0 इनपुट स्टेबलची ही काय तर आपल्याकडे महत्वाची केस आहे. हा काय तर आपल्याकडे महत्वाचा रिझल्ट आहे. 0 इनपुट स्टेबल कसे असेल आणि 0 इनपुट अनस्टेबल कसे असेल. ॲज द मॅग्निट्यूड ऑफ द 0 इनपुट रिस्पॉन्स reaches to 0 as a limit t tends to infinity. t tends to infinity म्हणजे काय तर फायनल स्टेडी स्टेटची काय तर व्हॅल्यू आहे. द 0 इनपुट सिस्टीम इज कॉल्ड एज द असिम्प्टोटिक स्टॅबिलिटी. म्हणजे या ठिकाणी मॅग्निट्यूड जर इनपुट आपल्याकडे इनपुटची काय झाली बघा 0 ला झाली t tends to infinity तर त्याला आपण काय म्हणतो सिंपल 0 इनपुट स्टॅबिलिटी और असिम्प्टोटिक स्टॅबिलिटी. हा या ठिकाणचा काय तर महत्वाचा फंड आहे. म्हणजे साधी आणि सोपी गोष्ट काय तर माझ्याकडे इनपुट 0 आहे फक्त चालतंय कशावरती इनिशियल कंडिशन वरती चालते. स्टेबल असं म्हणणार कधी तर या ठिकाणी इनपुट काय झालं सिंपल 0 झालं आणि स्टेडी स्टेटला काय झाल्याची व्हॅल्यू 0 ला अप्रोच केली तर काय असेल 0 इनपुट स्टेबल आहे. अदरवाइज काय तर ते अनस्टेबल आहे. हा पॉइंट या ठिकाणी आपल्याकडे लक्षात ठेवायचा आहे. नेक्स्ट आपल्याकडे आहे रिलेटिव्ह स्टॅबिलिटी. मग सिस्टीम हे रिलेटिव्ह स्टेबल आहे असं कधी म्हणणार जर पोल हे आपल्याकडे जे ओमेगा ऍक्सिस पासून दूर दूर असतील
लांब लांब असतील तर आपण काय म्हणणार, तर सिस्टीम ही रिलेटिव्हली मोर स्टेबल आहे. मग या केसमध्ये आहे सिस्टम इज सेड टू बी रिलेटिव्हली मोर स्टेबल ऑर अनस्टेबल ऑन द बेसिस ऑफ द सेटलिंग टाइम. The system is said to be relatively more stable if the settling time for the system is less than that the other system. म्हणजे सिस्टीमचा सेटलिंग टाइम कसा पाहिजे, तर कमी पाहिजे. सिस्टीमचा सेटलिंग टाइम म्हणजे काय, तर सिस्टीमला आउटपुट कडे घेऊन जाणारा टाइम. 2% टॉलरन्स बँड आपण पाहिला, 4% टॉलरन्स बँड आपण पाहिला. 2%च्या केसमध्ये काय होतं 4 टाऊ, 3% 5% मध्ये काय होतं सिंपल 3 टाऊच्या बरोबर होता. म्हणजे आउटपुट कडे घेऊन सेटलिंग टाइम कसा पाहिजे आपल्याकडे, सिंपल तर कमी पाहिजे. द सेटलिंग टाइम ऑफ द रूट और पेअर ऑफ कॉम्प्लेक्स कॉन्जुगेट इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू द रियल पार्ट ऑफ द रूट. म्हणजे हा जो काय सेटलिंग टाइम आहे का, तो सेटलिंग पार्ट टाइम प्रपोर्शनल आहे इनवर्सली. कोणाला, सिंपल आहे, तर रूटला या ठिकाणी काय तर प्रपोर्शनल आहे. कारण आपण सेटलिंग टाइम पाहिला काय, फॉर एक्झाम्पल 2%चा टॉलरन्स बँड आहे, काय पाहिला होता 4 डिवाइडेड बाय झीटा ओमेगा एन. झीटा ओमेगा एन म्हणजेच काय तर अल्फा आहे, म्हणजेच काय तर डॅम्पिंग फॅक्टर आहे, म्हणजेच काय तर रिअल पार्ट आहे कुणाचा, रूटचा अल्फा प्लस जे ओमेगा टी आपण पाहतो ना, याच्यामधला सिंपल हा काय तर झीटा ओमेगा एन आहे. आणि झीटा ओमेगा एन हा काय तर रिअल पार्ट आहे. जो काय टीएस आहे का, तो टीएस आपण पाहतो काय सिंपल इनवर्सली प्रोपोर्शनल टू काय तर झीटा ओमेगा एन. So for the roots are located near the j omega axis, the settling time will be काय असेल तर लार्ज असेल. आता रूट कुठे आहे सिंपल तर जे ओमेगा ऍक्सिसच्या काय आहे तर जवळ आहे. आणि जे ओमेगा ऍक्सिसच्या जवळ असल्याच्या कारणामुळे डॅम्पिंग फॅक्टरची व्हॅल्यू काय असेल तर कमी असेल. डॅम्पिंग फॅक्टरची व्हॅल्यू कमी असल्याच्या कारणामुळे टीएस काय असेल तर सिंपल जास्त असेल. ऍज अ रूट्स ऑफ द पेअर are away from the j omega axis that is to the left of the explain, the settling time becomes lesser and smaller and the system becomes the more and more stable. So relatively stability of the system improves as a closed loop poles काय करतील तर closed loop poles move away from the imaginary axis of the left hand side. म्हणजे जायला पाहिजे कुठं तर लेफ्ट हँड साइडला जायला पाहिजेत. इमॅजिनरी ऍक्सिस पासून मूव तर व्हायला पाहिजेत, पण जायला पाहिजे कुठं लेफ्ट हँडला. जर ते राईट हँडला गेले तर सिस्टीम काय झाली अनस्टेबल झाली. चालले पाहिजे कुठं लेफ्टला चालले पाहिजे. फॉर एक्झाम्पल पोल P1 दाखवलाय, पोल P2 दाखवला. जो पोल या ठिकाणी जे ओमेगा ऍक्सिसच्या जवळ असेल याचा सेटलिंग टाइम काय असेल तर TS1 चा हाय असेल ऍज कम्पेअर टू काय तर TS2. सेटलिंग टाइम तसा कमी असेल तो काय असेल तर मोर स्टेबल असेल. म्हणजे या केसमध्ये स्टेबल आहे कोणासाठी सिंपल तर P1 साठी, रिलेटिव्हली मोर स्टेबल फॉर द P2 आहे. म्हणजे P2 काय तर हा जे ओमेगा ऍक्सिस पासून काय तर दूर आहे. P2 साठी सिस्टम काय असेल तर रिलेटिव्हली मोर स्टेबल असेल. अल्फा 1 अल्फा 2 काय तर रिअल रूट्स आहेत. या केसमध्ये स्टेबल पहिल्यांदा कोण होईल, सेटलिंग टाइम कोणाचा जास्त असेल तर सेटलिंग टाइम P1 अल्फा 1 जास्त असेल आणि अल्फा 2 चा काय असेल तर कमी असेल. का तर अल्फा 2 इथं आहे. म्हणजे टीएस हा सिम्पली इनवर्सली प्रोपोर्शनल आहे कोणाला अल्फाला. जसा अल्फा जास्त तसा टीएस कमी. म्हणून तर अल्फा 2 साठी आपल्याकडे दाखवलेलं सिस्टीम कुठं होते बघा तर इथं स्टेबल होते. आणि अल्फा 1 साठी आपल्याकडे सिस्टीम कुठं होते स्टेबल होते तर या पॉइंटला स्टेबल होते. मग टीएस कुणाचा कमी आहे सिंपल तर अल्फा 2 चा. म्हणून अल्फा 2 साठी सिस्टीम काय तर आपल्याकडे मोर स्टेबल आहे. या केसमध्ये जे ओमेगा ऍक्सिस पासून काय करा लेफ्ट हँड साइडला जावा, सिस्टीमची स्टेबिलिटी काय होते रिलेटिव्हली स्टॅबिलिटी या ठिकाणी इम्प्रूव्ह होते. टाइप्स ऑफ द सिस्टम बेस्ड ऑन द स्टॅबिलिटी कोणते कोणते असतील तर फर्स्ट असेल आपल्याकडे ॲब्सोल्यूट, कंडिशनल अँड मार्जिनल स्टेबल सिस्टम. ॲब्सोल्यूट स्टेबल सिस्टम असं कधी म्हणणार आपण तर a system is said to be absolutely stable system if it remain bound for the all initial states and disturbance. It is the output always settles down to a fixed final value regardless of the variation. Poles of the such system entirely in the left hand side. सिस्टीम ला आपण absolutely सिस्टीम स्टेबल असं कधी म्हणणार तर जे काय पोल आहेत का ते पोल या ठिकाणी असायला पाहिजेत कुठं तर लेफ्ट हँड साइड मध्ये असायला पाहिजेत. मग या केसमध्ये इनिशियल कंडिशन काही असू द्या सिस्टीम काय करेल तर पर्टिक्युलर टाइम नंतर एकाने स्टेबल येईल. कारण या ठिकाणी पोल कशा आहेत LHP मध्ये आहेत.
निगेटिव्ह या ठिकाणी काय आहे रूट्स आहेत. निगेटिव्ह रूट्स असल्याच्या कारणामुळे इंडेक्स सुद्धा कसं होईल निगेटिव्ह होईल आणि निगेटिव्ह इंडेक्स हा काय होतो सिंपल हळूहळू व्हॅनिश होतो ट्रान्झिट केसमध्ये. स्टॅबिलिटी इज अ स्टेबल फॉर द ऑल व्हॅल्यूज ऑफ द सिस्टीम गेन फ्रॉम 0 to इन्फिनिटी. म्हणजे स्टेबल सिस्टीम आहे ही स्टेबल असेल कोणासाठी तर जो काय के आहे का डीसी गेन आहे का तर डीसी गेनच्या ऑल व्हॅल्यू साठी या ठिकाणी ही स्टेबल असेल. An open loop control system is considered as an absolutely stable system if all the poles of its open loop transfer function lies in the LHP, locate in the LHP. Otherwise हे काय असेल तर अनस्टेबल असेल तर पोल हे RHP मध्ये असतील. सिमिलर फॅशन मध्ये क्लोज लूप कंट्रोल सिस्टीम इज absolutely stable system असेल कधी if all the poles of its closed loop transfer function are situated in the left half of the S plane. जर सगळेच पोल या ठिकाणी लेफ्ट हाफ मध्ये असतील तर काय असेल absolutely स्टेबल असेल. नेक्स्ट कंडिशनल स्टेबल सिस्टीम. आता कंडिशनल स्टेबल सिस्टीम मध्ये आपल्याकडे कंडिशनली स्टेबल सिस्टीम becomes unstable if the certain parameter exceeds a certain limits. कंडिशनल आहे कधी याला स्टेबल व्हायचंय कधी अनस्टेबल व्हायचं डिपेंड आहे कशावरती पॅरामीटरच्या व्हॅल्यूवरती. इट्स स्टॅबिलिटी डिपेंड्स ऑन द फॅक्टर लाईट काय असेल इनपुटचे मॅग्निट्यूड असेल त्यानंतर फीडबॅकचा गेन असेल. पोल्स मे बी लाई ऑन द कशावरती असतील इमॅजिनरी ऍक्सिस ऑर द राईट हाफ ऑफ द प्लेन अंडर द सर्टन कंडिशन. म्हणजे या केसमध्ये कंडिशनल आहे मग याचे पोल कुठे असतील सिंपल तर एकतर इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील किंवा राईट हँड साइड वरती असतील. पण आरएच मध्ये ठिकाणी कधी पॉसिबल असतात का पोल नसतात ते काय असेल तर लगेच अनस्टेबल होऊन जाईल. कंडिशनल आहे कसे तर स्टेबल आहे की मार्जिनली स्टेबल आहे की अनस्टेबल आहे डिपेंड आहे कशावरती तर इमॅजिनरी ऍक्सिस वरती असणाऱ्या पोल वरती डिपेंड आहे. द सिस्टीम इज स्टेबल फॉर द सर्टन रेंज ऑफ के. कोणासाठी असते तर के च्या काही व्हॅल्यू साठी काय असते हे स्टेबल असते. यालाच आपण सिंपल काय डिफाइन करतो सिंपल या ठिकाणी तर के ची के मार्जिनल व्हॅल्यू आपण काढतो काय करतो तर के मार्जिनल एक आपण व्हॅल्यू काढतो ना या व्हॅल्यूच्या कमी असेल तर सिस्टीम स्टेबल आहे के च्या व्हॅल्यूच्या वर गेली तर सिस्टीम काय तर आपल्याकडे अनस्टेबल आहे. मार्जिनल स्टेबल सिस्टीम a LTI system is said to be marginally stable for the bounded input. The output maintains काय करेल constant amplitude and constant frequency असेल. An open loop system is considered marginally stable if two poles of its open loop transfer function located on the imaginary axis. Similarly काय तर क्लोज लूपला आपण काय म्हणतो मार्जिनल स्टेबल म्हणतोय कधी तर टू पोल्स आर लोकेटेड ऑन द कुठं तर इमॅजिनरी ऍक्सिस वरती या ठिकाणी असतील तर काय तर मार्जिनल स्टेबल सिस्टीम आहे. मार्जिनल स्टेबल सिस्टीम आहे या केसमध्ये काय सिंपल तर नॉन रिपीटेड रूट पाहिजे तर म्हणजे या ठिकाणी काय तर मार्जिनली स्टेबल आहे रूट कसे आहे तर नॉन रिपीटेड आहेत. जर रिपीटेड रूट्स असतील पोल असतील तर कसे झाले अनस्टेबल झाले. जर पोल ह्या ठिकाणी राईट हँड साइडला असतील तर काय झाले अनस्टेबल झाली. जर पोल या ठिकाणी लेफ्ट हँड साइडला असतील तर काय झाले आपल्याकडे तर स्टेबल सिस्टीम झाली. या गोष्टी काय तर आपल्याकडे महत्वाच्या मार्जिनल आहे इकडे जाऊ का तिकडे जाऊ अनस्टेबल आहे या ठिकाणी काय तर अनस्टेबल आहे या ठिकाणी सिस्टीम काय तर आपल्याकडे स्टेबल होण्याचा प्रयत्न करते ऑसिलेशन करते पण काय होईल एक फायनल पोझिशन घेईल. या केसमध्ये फायनल पोझिशन घेईल काही तर नाही घेणार या ठिकाणी काय तर मार्जिनली स्टेबल आहे बाउंड्री वरती या ठिकाणी आहे. आता आपण स्टेबिलिटी काढायची आहे सिस्टीम स्टेबल आहे अनस्टेबल आहे बघायचं आहे आपल्याला. आपण काय करतो राऊतचा हार्वेस्ट क्रायटेरिया आपण काय करतो यूज करण्याचा प्रयत्न करतो. इन दिस क्रायटेरिया वी रिक्वायर्ड याच्यामध्ये आपल्याकडे प्रथम मोस्ट गोष्ट आहे काय तर या ठिकाणी कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा आपण काय करतो बेसिकली विचार करतो. म्हणजे आपण जे इक्वेशन पाहतो का सिंपल CE इज इक्वल टू 1 प्लस G ऑफ S इंटू H ऑफ S इज इक्वल टू काय तर 0 आहे. हे कुणाचं असतं सिंपल तर क्लोज्ड लूप ट्रान्सफर फंक्शनच्या कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचा विचार करतो कारण कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन हे डिफाइन केले कोणासाठी तर CLTF साठी. OLTF चं कोणतं कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन असतं का तर नसतं ठीक आहे. इट अनालाइजेस द साइन्स ऑफ द कोएफिशिएंट ऑफ अ कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन राउट सॉरी इफ ऑल साइन्स रिमेन्स अनचेंज्ड इन द फर्स्ट कॉलम देन सिस्टीम इज काय तर स्टेबल आहे. म्हणजे आपण एका राऊत आरे फॉर्म करतो आणि राऊत आरे मध्ये जर आपल्याकडे सगळे साइन फर्स्ट कॉलमचे पॉझिटिव्ह असतील तर सिस्टीम काय आहे तर स्टेबल आहे. मग या आर्यच्या क्रायटेरियाचा पर्पज काय आहे तर फर्स्ट आहे
टू फाइंड आउट द स्टॅबिलिटी ऑफ द क्लोज लूप सिस्टीम. आपण फक्त क्लोज लूप सिस्टीमची स्टॅबिलिटी काढतो. त्यानंतर नंबर ऑफ पोल्स इन द लेफ्ट हँड साइड अँड राईट हँड साइडचे आपल्याला नंबर ऑफ पोल कॅल्क्युलेट करायचे आहेत. त्यानंतर टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ के और नंबर ऑफ के फॉर द कंडिशनल स्टेबल सिस्टम. के ची व्हॅल्यू किती असेल फॉर द कंडिशनल स्टेबिलिटी आपण काढतो कुठून, तर या केस म्हणून काढतो. द व्हॅल्यू ऑफ के रिक्वायर्ड फॉर द मार्जिनल स्टेबिलिटी अँड देअर बाय डिटरमाइनिंग द फ्रिक्वेन्सी ऑफ द ऑसिलेशन. म्हणजे आरएस क्रायटेरियाचा आपण उपयोग करतो कशासाठी, तर स्टॅबिलिटी फाइंड करायची आहे. त्यानंतर नंबर ऑफ पोल एलएचपी मध्ये किती येतं, आरएचपी मध्ये किती येतं, त्यानंतर जे ओमेगा वरती किती येतं. त्यानंतर आपल्याकडे व्हॅल्यू ऑफ के फॉर द कंडिशनल स्टेबल सिस्टम आणि व्हॅल्यू ऑफ के फॉर द मार्जिनल स्टेबल सिस्टम अँड ऑल्सो द फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन. म्हणजे कोणते, अनडॅम्प्ड ऑसिलेशन इन केस ऑफ द मार्जिनल स्टेबल सिस्टम. हे काय त्याचा पर्पज आहे. मग या आरएस क्रायटेरियाच्या काही नेसेसरी कंडिशन आहेत. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर काही गरजेच्या कंडिशन आपल्याकडे दिलेल्या आहेत. द नेसेसरी कंडिशन इज दॅट द कोएफिशिएंट ऑफ द कॅरेक्टरिस्टिक पॉलिनोमियल शुड बी पॉझिटिव्ह. म्हणजे प्रत्येक कोएफिशिएंट हा काय पाहिजे आपल्याकडे, पॉझिटिव्ह पाहिजे. फॉर एक्झाम्पल प्लस 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 या ठिकाणी सगळ्यामध्ये साइन काय पाहिजे, तर प्लस या ठिकाणी पाहिजे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी एस टू द पॉवर 5 प्लस 4 एस टू द पॉवर 4 प्लस 3 एस क्यूब 2 एस क्यूब प्लस 9 एस स्क्वेअर मायनस 4 एस प्लस 10 इज इक्वल टू 0. जर आपल्याकडे हे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन दिलं तर या केसमध्ये एक पॉलिनोमियल काय आला, सिंपल आपल्याकडे निगेटिव्ह आला. सिस्टीम याच ठिकाणी काय झाली, अनस्टेबल झाली. पुढे कायचं फाइंड करायची गरज आहे का, तर नाही करायचं. पण जर याच ठिकाणी आपल्याकडे प्लस साइन आला असेल तर आपल्याकडे याची स्टॅबिलिटी फाइंड करायला लागेल बाय युजिंग द राऊथ आरएम. अगेन दुसरी गोष्ट, या केसमध्ये 5वी पॉवर आहे, 4थी, 3री, 2री, 1ली आणि परत काय तर कॉन्स्टंट आहे. जर याच ठिकाणी आपल्याकडे फॉर एक्झाम्पल ही टर्म नाही आहे, म्हणजे ही टर्म काय आहे तर इथली 0 आहे. म्हणजे तिसरी टर्म नंतर आपल्याकडे काय पाहिजे, दुसरी टर्म पाहिजे 0 इंटू एस स्क्वेअर. म्हणजे हा काय झाला, सिंपल 0 झाला. म्हणजे यसचा या ठिकाणी जो काय nth ऑर्डर आहे का, ते nth ऑर्डर प्रेझेंट आहे का तर नाही आहे. तिसऱ्यांदा आपल्याला पाहिजे दुसरा पाहिजे होता, दुसरा आहे का तर नाही आहे. अगेन सिस्टीम काय झाली या ठिकाणी तर अनस्टेबल झाली. म्हणजे स्टॅबिलिटी पाहण्याच्या अगोदर आपल्याकडे 2 पॉईंट लक्ष द्यायला पाहिजे. तर यस ची पॉवर आपल्याकडे प्रत्येक पाहिजे, nth ऑर्डर पाहिजे का तर पाहिजे. 5वा असेल त्याच्यानंतर 4था पाहिजे, 4थ्यानंतर तिसरा, तिसऱ्यानंतर दुसरा, दुसऱ्यानंतर आपल्याकडे पहिला पाहिजे आणि त्यानंतर काय पाहिजे, कॉन्स्टंट 0 पाहिजे. पण जर या ठिकाणी कोणता एखादा कोएफिशिएंट ठिकाणी ॲब्सेंट असेल, फॉर एक्झाम्पल एस टू द पॉवर 2 आहे, ॲब्सेंट आहे, तर काय झाली, सिस्टीम अनस्टेबल झाली. या ठिकाणी निगेटिव्ह साइन आहे, सिस्टीम काय झाली, या ठिकाणी अनस्टेबल झाली. या ठिकाणी ही गोष्ट काय तर आपल्याकडे महत्वाच्या तेच ठिकाणी दिलेलं आहे. दिस इम्प्लाय दॅट ऑल द रूट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शुड बी हॅव द निगेटिव्ह रिअल पार्ट्स. म्हणजेच असायला पाहिजेत कुठं, तर एलएचपी मध्ये या ठिकाणी असायला पाहिजेत. या ठिकाणी सिस्टीमचा आपल्याकडे काय शिकून दिलेला आहे, note that there should not be any term missing in the nth order कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी n असेल तर n-1, म्हणजे या ठिकाणी काय आहे तर 5 आहे, 5 नंतर काय आहे तर 5 - 1 4, त्यानंतर 3 2 1 आणि काय आहे तर 0 पाहिजे. म्हणजे यसच्या सगळ्या पॉवर याच्यामध्ये प्रेझेंट पाहिजे. 5वी असेल तर त्यानंतर 4थी पाहिजे, 3री पाहिजे, 2री पाहिजे, एस टू द पॉवर 1 पाहिजे. ही गोष्ट ठिकाणी महत्वाची आहे. दिस मीन दॅट द nth ऑर्डर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन शुड नॉट बी हॅव एनी मिसिंग कोएफिशिएंट दॅट इज द 0 व्हॅल्यू. म्हणजे कोणत्या ठिकाणी 0 व्हॅल्यूच असायला पाहिजे का, तर नसायला पाहिजे. काय तर नेसेसरी कंडिशन आहे. आता सफिशियंट कंडिशन फॉर द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम. सफिशियंट मध्ये काय आहे तर फर्स्ट नंबरचे आहे, ऑल द कोएफिशिएंट इन द फर्स्ट कॉलम शुड हॅव द सेम साइन अँड नो कोएफिशिएंट शुड बी 0. म्हणजे सिस्टीम स्टेबल आपण कधी म्हणणार, तर जो काय राऊथ आरे, त्या राऊथ आरे मधले पहिल्या कॉलम मधले सगळे कोएफिशिएंट याचा साइन कसं पाहिजे तर सेम पाहिजे आणि कोणताही कोएफिशिएंट हा 0 नसायला पाहिजे, शुड नॉट बी 0. सेकंड नंबर आहे, इफ एनी साइन चेंजेस इन द फर्स्ट कॉलम देन द सिस्टीम या ठिकाणी लगेच काय झाली तर अनस्टेबल झाली. जर एकच साइन चेंज झालं तर काय झाली, सिस्टीम अनस्टेबल झाली. जर एकच साइन चेंज झाला असेल, म्हणजे पहिल्यांदा पॉझिटिव्ह होता परत काय झाला निगेटिव्ह झाला, म्हणजे कारण पहिल्यांदा साइन चेंज झाला परत निगेटिव्ह पासून काय आला पॉझिटिव्ह झाला, साइन चेंज झाले किती 2. नंबर ऑफ साइन चेंजेस इज इक्वल टू काय असेल तर नंबर ऑफ फोल्स इन द राईट हँड साइड असतील. म्हणजे या ठिकाणी सफिशियंट कंडिशन आहे का, या केसमध्ये आपण काय पाहतो तर जे काय पोल आहेत का, ते जे काय आपल्याकडे कॉलम आहे का, त्या कॉलम मध्ये काय पाहिजे आपल्याकडे
तर सगळ्यांचे साइन एकाने सेम पाहिजे आणि कोणता एलिमेंट आपल्याकडे 0 नको आहे. आणि दुसरी गोष्ट काय आहे तर साइन चेंज आपल्याकडे काय तर नको आहेत. जर साइन चेंज झाला तर काय तर अनस्टेबल झाला. द नंबर ऑफ साइन चेंजेस इज इक्वल टू काय तर नंबर ऑफ रूट्स ऑन द RHP या ठिकाणी आहेत. ही गोष्ट आपल्याकडे ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट आता राऊत आरेची मेथड कशी असते आपण कन्स्ट्रक्ट कसं करतो याच्याबद्दल बेसिक डिस्कशन आहे. एक एक्झाम्पल दाखवलेलं आहे या ठिकाणी काय तर हे एस चे पॉवर दाखवलेलं आहे. ऑर्डर काय तर सिंपल दाखवलेलं आहे. या ठिकाणी आपण काय करतो एस टू द पॉवर एन असेल तर आपण काय करतो या ठिकाणी एक मधला सोडायचा आणि त्याच्या पुढचा क्वेश्चन घ्यायचा. फॉर एक्झाम्पल हा आणि हा घ्यायचा त्यानंतर इथला पुढचा घ्यायचा. जर आपण दुसरा घेतला दुसऱ्यामध्ये काय सिंपल आपण याच्या मधला सोडतो आणि पुढचा घेतो. म्हणजे सपोज आपल्याकडे जर क्वेश्चन आपल्याकडे अशा पद्धतीचा असेल एस टू द पॉवर 4 प्लस 3s स्क्वेअर प्लस 4s प्लस 5 इज इक्वल टू काय तर 0 असं आपल्याकडे काय तर कॅस्ट्रिक इक्वेशन आहे. आपण राऊत अरे फॉर्म करणार कसं तर काय ह्याची हायेस्ट ऑर्डर किती आहे तर 4थी आहे. म्हणून काय करणार सिंपल मी त्या ठिकाणी एस टू द पॉवर 4 लिहिणार. त्यानंतर एस टू द पॉवर 3 एस टू द पॉवर 2 एस टू द पॉवर 1 आणि एस टू द पॉवर काय तर 0 लिहिणार आपण. अच्छा सिंपल या ठिकाणी काय करणार चौथी ऑर्डर आहे का एक मधला गॅप सोडणार आणि पुढचा आहे तो लिहिणार. म्हणजे याचा क्वेश्चन काय सिंपल तर पहिला 1 आहे त्यानंतर काय तर सिंपल 4 आहे. याच्या पुढे कोणता आहे का एक सोडून तर नाही. त्यानंतर आपण ह्याला बघणार याच्यानंतर दुसरा कोणता आहे तर हा एक झाला पहिला यानंतर दुसरा कोण येईल तर हा येईल. म्हणजे 3 आणि 5 आपण काय करणार इथं म्हणजे काय झालं 3s चा स्क्वेअर प्लस 5. त्यानंतर या ठिकाणी काय झालं तर 1s चा स्क्वेअर प्लस काय झाला सिंपल या ठिकाणी 4 झाला. आता या ठिकाणी आपण सॉल्व्ह करणार काय करणार तर पहिल्यांदा यानं याला गुणणार परत दुसऱ्या वजा करणार काय सिंपल याच्यातून हा गुणा करणार वजा करणार म्हणजे 3 into 4 मायनस 1 into 5 डिवाइड करणार कशाने तर यानं तेच आपल्याकडे दिलंय सिंपल काय तर पहिल्यांदा यानं याला गुणा वजा करा यानं याला गुणा भागिले काय करा सिंपल हा करा पहिला. त्यानंतर दुसऱ्या वेळेस काय करणार सिंपल तर यानं याला गुणणार म्हणजे या ठिकाणी काढायचा आहे कुठला आपल्याकडे इथला काढायचा आहे. यानं याला गुणा त्यानंतर यानं याला गुणा डिवाइड बाय करा यानच करा. म्हणजे ज्यावेळेस मी या ठिकाणी ऍरे फॉर्म करतोय का त्या ऍरेच्या फॉर्म मध्ये आपल्याकडे पहिल्या टर्मला काय तर खूप महत्वाचं आहे. म्हणजे याच्या खालची टर्म काढायची तर हा या ठिकाणी काय तर खूप महत्वाचा आहे. पुढच्या सगळ्या टर्मना यांना काय करायचं सिंपल डिवाइड करायचा आणि क्रॉस मल्टिप्लाय करताना नेहमी यालाच काय करायचं कन्सिडर करायचं. जर इथलं टर्म असलं तरी सुद्धा काय करायचं यानं याला पुढं मल्टिप्लाय करायचं. एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया समजून घेऊया. आता ठिकाणी हा काय आहे तर सिंपल राऊतचा आरे झाला. या राऊतच्या आरे मधला हा काय आहे तर आपल्याकडे असणारा कॉलम आहे आणि असा कॉलम आहे ह्या काय असतात बेसिकली आपल्याकडे तर या ठिकाणी रो असतात. मग या राऊतच्या आरेचे सफिशियंट कंडिशन काय असते तर ऑल कोएफिशियंट इन द फर्स्ट कॉलम शुड बी सेम साइन पाहिजेत आणि नो एलिमेंट याच्यामधला 0 पाहिजे. ही काय तर पहिली कंडिशन आहे. जर याच्यामध्ये काही साइन चेंजेस असतील तर काय होईल सिस्टीम अनस्टेबल होईल. If any row or element of the route table have the some common factor, then you can divide the row of element with this factor for the simplification purpose. म्हणजे या ठिकाणी जर फॉर एक्झाम्पल या ठिकाणी आपल्याकडे असे फॅक्टर असतील 4s स्क्वेअर प्लस 3s प्लस 4s मग या ठिकाणी काय झाला इथं 4 झाला इथं 4 झाला. या ठिकाणी काय तर कॉमन फॅक्टर याला आपण डिवाइड करू शकतो 4 न राहील काय सिंपल तर 1 1 राहील. हे काय तर आपल्याकडे सिंपल या ठिकाणी दाखवलेलं आहे. आपल्याकडे एक्झाम्पल दिलेलं आहे या केसमध्ये s टू द पॉवर 4 प्लस 3s चा स्क्वेअर प्लस 3s स्क्वेअर प्लस काय तर 2s प्लस काय तर 1 हे काय तर आपल्याकडे एक्झाम्पल या ठिकाणी दाखवलेलं आहे. सॉल्व्ह करायला आपण इथं टर्म कोणती मिसिंग घेतली का इथं तिसरी टर्म राहिली ना कोण सांगायचं तिसरी दुसरी तरी म्हणतो असं का झालं. इथे एक तिसरी टर्म चौथी पॉवर होती तिसरी दुसरी याच्या आपण स्टॅबिलिटी काढत बसणार का तर नाही काढत बसणार ना. s टू द पॉवर 4 आहे त्यानंतर s टू द पॉवर 3 पाहिजे. इथं डायरेक्ट मी s लिहिली होती या ठिकाणी स्टॅबिलिटी डिफाईन होते केलं तर नाही. जर आपल्याकडे तसं असेल ही काय असेल बाय डिफॉल्ट अनस्टेबल सिस्टीम असेल. म्हणजे या ठिकाणी हा रावतारे आपण याला फॉर्म करायची गरज नाही. त्या पहिल्या क्वेश्चनला या केसमध्ये आपण रावतारे फॉर्म करू शकतो का तर s ची पॉवर 4 आहे तिसरी दुसरी पहिली आणि नंतर काय तरी कॉन्स्टंट टर्म पाहिजे. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा. म्हणजे यसच्या सगळ्या ऑर्डर आपल्याकडे सगळे आपल्याकडे ऑर्डर काय पाहिजे प्रेझेंट पाहिजे.
आता या केसमध्ये एस टू द पॉवर 4 प्लस 3s क्यूब प्लस 3s स्क्वेअर प्लस 2s प्लस काय तर बना. या केसमध्ये आपण पहिल्यांदा नेसेसरी कंडिशन चेक करा. जे काय सगळे कोएफिशिएंट आहेत का यांचं साइन पॉझिटिव्ह आहे का तर आहे. सगळ्यामध्ये काय आहे तर प्लस साइन आहे. पहिली कंडिशन काय झाली सिंपल सॅटिस्फाय झाली. दुसऱ्यामध्ये एस ची पॉवर सगळे आहे का तर आहे. चौथ्या तिसऱ्या दुसऱ्या पहिल्या म्हणजे आपण नेसेसरी कंडिशन सॅटिस्फाय केल्या का तर केल्या. दुसऱ्यामध्ये आपण पाहतो काय तर सफिशियंट कंडिशन आणि सफिशियंट कंडिशन आपण काय करतो राऊतचा आर या ठिकाणी काय करतो फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. एस टू द पॉवर 4 प्लस 3s क्यूब प्लस काय तर 3s स्क्वेअर प्लस 2s प्लस काय तर सिंपल 1 हे काय तर आपल्याकडे सिंपल एक्झाम्पल आहे. म्हणजे या केसमध्ये आपण एक्झाम्पल घेतो काय एस टू द पॉवर 4 प्लस 3s क्यूब प्लस 2s चा स्क्वेअर 2s प्लस 1 हे काय तर आपल्याकडे कास्टिक इक्वेशन आहे. मग आपण राऊतचा आर या ठिकाणी काय करतो फॉर्म करण्याचा प्रयत्न करतो. मग या ठिकाणी एस ची पॉवर काय आहे तर चौथी, एस ची तिसरी, एस ची दुसरी, एस ची पहिल्याने काय तर एस टू द पॉवर 0 आहे. मग या केसमध्ये सिंपल आपण काय करतो या ठिकाणी अल्टरनेटिव्ह घेण्याचा प्रयत्न करतो. मधलं सोडतो. या ठिकाणी काय त्याचा कोएफिशिएंट एस टू द पॉवर 4 आहे. नाही म्हणजे काय तर सिंपल 1 आहे. याचा काय तर सिंपल 3 आहे. याचा काय तर सिंपल 1 आहे. त्यानंतर ठिकाणी राहिला काय तर हा राहिला याच्यामधून हा मधला सोडा आणि हा धरा काय राहिला सिंपल 3 आणि या ठिकाणी 2 राहिला क्वेश्चन. आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला इथला क्वेश्चन पाहिजे एस टू द पॉवर 2 चा. फॉर एक्झाम्पल याला आपण नाव देऊया. काय देऊया नाव याला आपण सिंपल A1 देऊया. याला आपण A2 देऊया. मग या ठिकाणी A1 ची व्हॅल्यू असेल काय असेल तर A1 इज इक्वल टू मला इथला काढायचा याच्यावरचं कोण आहे तर हा डॉमिनंट झाला. यानं याला गुणा म्हणजे 3 गुणुले 3 मायनस यानं याला गुणा 1 गुणुले 2 डिवायडेड बाय काय तर हा 3 म्हणजे किती होईल सिंपल 9 वजा 2 भागिले 3 म्हणजे काय होईल सिंपल ही टर्म 7 भागिले 2 होईल. काय होईल सिंपल तर 7 भागिले 3 होईल. अच्छा मला काय पाहिजे सिंपल तर इथला A2 पाहिजे. देअरफॉर या ठिकाणी A2 ची व्हॅल्यू काय होईल तर A2 इज इक्वल टू या ठिकाणी हा A2 आहे. आता A2 काढायचा आहे. मी अगेन काय करणार सिंपल जर मला इथला एलिमेंट पाहिजे असेल तर हाच काय तर माझ्याकडे डॉमिनंट आहे. यानं मी याला गुणणार मायनस यानं याला इथं गुणणार. इथं नाही म्हणजे काय तर हा 0 आहे. म्हणजे A2 इज इक्वल टू काय असेल तर 3 into 1 मायनस 1 into 0 डिवायडेड बाय काय तर 3. असा आन्सर काय सिंपल तर 1 3 भागिले 3 1 आला. हा काय आला सिंपल आपल्याकडे A2 आला. म्हणजे या ठिकाणी जर सिंपल आपण याच्या व्हॅल्यू ठेवल्या असतील तर या ठिकाणी A1 ची व्हॅल्यू आली किती आली 7/3 आली. A2 आला आपल्याकडे सिंपल किती आला तर 1 आला. किती आला 1 आला. आता मला इथला एस टू द पॉवर 1 चा क्वेश्चन काढायचा आहे. आता एस टू द पॉवर 1 ज्यावेळेस मला काढायचा आहे त्या केसमध्ये याच्यावरचा काय झाला तर डॉमिनंट झाला. म्हणजे याला मी सिंपल या ठिकाणी काय म्हणतो तर A2 असं म्हणतो, A3 असं म्हणतो, याला काय म्हणतो सिंपल मी A4 असं म्हणतो. मग A3 च्या ठिकाणी व्हॅल्यू झाली. A3 च्या केसमध्ये डॉमिनंट काय आहे तर हा सिंपल आहे 7/3 गुणुले करा. कोणाला करायचं याला वरच्याला करायचं का आता नाही याच्या वरचा कोणा सिंपल तर हाय म्हणजे 7/3 गुणुले 2 7/3 गुणुले 2 वजा या ठिकाणी 3 गुणुले 1 डिवायडेड बाय काय तर सिंपल 7/3 होईल. याची व्हॅल्यू किती येते केसमध्ये याची व्हॅल्यू येते सिंपल 5/7 येते. किती येते सिंपल याची व्हॅल्यू तर 5/7 येते. जर आपण सिंपल पुढचा A4 काढायला गेलो तर A4 च्या ठिकाणी व्हॅल्यू काय होईल. आता A4 कुठे येत आहे या केसमध्ये डॉमिनंट कोण आहे तर याच्यावरचा हा वाला फर्स्ट कॉलम हा काय तर ऑलवेज डॉमिनंट कॉलम आहे. याने याला गुणा 0 झाला मायनस याने याला इथं काय नाही म्हणजे काय तर 0 झाला. म्हणजे या ठिकाणी टर्म काय सिंपल तर 0 येईल. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे जर व्हॅल्यू याच्या लिहिला तर या ठिकाणी आले 0 आणि या ठिकाणी आले किती आले सिंपल तर 5/7 आली. अच्छा तर मला एस टू द पॉवर 0 पाहिजे. मग एस टू द पॉवर जर 0 मला काढायचं असेल तर मी काय करणार मला इथली टर्म पाहिजे. डॉमिनंट कोण आहे सिंपल तर हा 5/7 आहे. यानं याला गुणा मायनस दिस. आता यानं याला गुणल्यावर 5/7 मायनस हा 0 बाय सिंपल 5/7 या ठिकाणी आन्सर किती येईल तर 1 येईल. काय सिंपल या केसमध्ये तर आन्सर या ठिकाणी 1 आलं. आता या ठिकाणी आपल्याकडे पहिल्या कॉलम कडे बघा आपण राऊत आरे तर काय केला सिंपल फॉर्म केलेला आहे. या राऊत आरे मध्ये कोणतं साइन चेंज झालं का तर नाही पॉझिटिव्ह होतं पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे पॉझिटिव्ह आहे सगळे साइन एकाने काय आहे तर पॉझिटिव्ह आहे. सफिशियंट कंडिशन मध्ये आपण पाहिलं होतं राऊत आरेचा फर्स्ट कॉलम चेक करा
यामध्ये कोणतं साइन चेंज नसेल, सगळ्यांचे साइन हे सेम असतील तर सिस्टीम काय तर स्टेबल आहे, अदरवाइज सिस्टीम काय तर अनस्टेबल आहे. साइन चेंज झाला तर या ठिकाणी कोणतं साइन चेंज आहे का तर नाही आहे. ॲज नो साइन चेंज in first column of a Routh array, hence system is stable. त्यामुळे सिस्टम काय तर आपल्याकडे स्टेबल आहे. All the elements of the first column of the Routh array is positive. There is no sign changes in the first column of Routh array, so the system is काय तर सिंपल स्टेबल आहे. हे काय तर आपल्याकडे बेसिक एक्झाम्पल आहे. या ठिकाणी आपल्याकडे लिहायचं कसं, हा राऊथ अरे फॉर्म कसं करायचा, हा काय तर आपल्याकडे महत्वाचा पॉइंट होता. आता आपण पाहतो स्पेशल केसेस. मग याच्यामध्ये आपल्याकडे साइन चेंजेस नाही, ठीक आहे, सिस्टीम स्टेबल आहे. पण जर आपल्याकडे सिस्टीमच्या सेकंड नंबरची स्पेशल केस पाहिली होती, जर आपल्याकडे फर्स्ट कॉलम मध्ये या ठिकाणी एखादा झिरो आला, म्हणजे आपण ज्या ठिकाणी फर्स्ट कॉलम पाहिला का त्या फर्स्ट कॉलम मध्ये जर सपोज या ठिकाणी हा काय होता आपल्याकडे फर्स्ट कॉलम होता, या फर्स्ट कॉलम मध्ये फॉर एक्झाम्पल हा झिरो आपल्याकडे इथं आला, 7/3 जर सिंपल झिरो आला तर दॅट इज कॉल्ड ॲज द फर्स्ट केस. ती काय सिंपल आपल्याकडे फर्स्ट स्पेशल केस आहे. म्हणजे या स्पेशल केसच्या केसमध्ये आपण काय करतो, we may comes across the two types of the difficulties situation while forming the Routh table. It is difficult to complete the Routh table from these two situations. The two special cases are first काय तर the first element of the row of the Routh array is 0. म्हणजे पहिला एलिमेंट या ठिकाणी काय असेल तर रोचा 0 असेल. सेकंड आहे ऑल द एलिमेंट्स ऑफ द रो ऑफ द Routh array are 0. म्हणजे या ठिकाणी जे काय स्पेशल केस आहे का ती स्पेशल केस नंबर काय आहे तर ही 1 आहे आणि काय आहे तर केस नंबर 2 आहे. मग आपण केस नंबर 1 चा विचार केला, स्पेशल केस नंबर काय आहे तर 1 आहे. या केस मध्ये फर्स्ट एलिमेंट ऑफ द एनी रोज ऑफ द Routh array is a 0 and the same remaining row contains at least one non-zero. जर पहिला या ठिकाणी काय आहे तर 0 आहे आणि बाकीच्या मध्ये ऍटलिस्ट 1 नॉन-झिरो असेल तर हे काय तर स्पेशल केस आहे. या केसमुळे काय होईल, द टर्म इन द न्यू रो बिकम इन्फायनाइट. का तर आपण पहिल्या रोज मधल्या कॉलम मधले काय म्हणलं होतं तर डॉमिनंट टर्म घेतली होती, आपण काय करतो डिवाइड करण्याचा प्रयत्न करतो. मग त्यानं जर 0 डिवाइड केला असं दुसरं टर्म काय सिंपल तर इन्फायनाइट येईल आणि Routh array या ठिकाणी काय होतं सिंपल तर फेल होतोय. मग या ठिकाणी काय करतो 0 ठिकाणी आपण ज्या कॉलम मध्ये फर्स्ट आपल्याकडे 0 आला का त्याला आपण काय म्हणतो सिंपल रिप्लेस करतो विथ द हेल्प ऑफ द स्मॉल पॉझिटिव्ह नंबर कॉल्ड ॲज द एप्सिलॉन. हा काय तर बेसिकली एप्सिलॉन आहे. सबस्टिट्यूट अ स्मॉल पॉझिटिव्ह नंबर एप्सिलॉन इन द प्लेस ऑफ द 0 occurred as the first element in the row. Complete the array with number epsilon, then examine the sign changes. त्यानंतर काय करायचे साइन चेंज होतोय का बघायचा. कुठं तर हा जो काय एप्सिलॉन का एप्सिलॉनला बेसिकली काय करायचं 0 ला पुट करायचं. म्हणजे लिमिट एप्सिलॉन टेंड्स टू 0 याच्यामध्ये काय ठेवायचं आणि साइन चेंज होतोय का ते बघायचं. जर साइन चेंज झाला असेल तर सिस्टीम काय असेल अनस्टेबल, या ठिकाणी काय असेल तर सिस्टीम या ठिकाणी असेल. सेकंड नंबरची केस आहे स्पेशल केस नंबर सेकंड आहे. आपण एकच एलिमेंट 0 पाहिला, या केस मध्ये काय तर कंप्लीट रो या ठिकाणी काय तर 0. ऑल द एलिमेंट्स इन द रो आर 0 आहेत. इफेक्ट या केस मध्ये काय होईल तर टर्म ऑफ द नेक्स्ट रो कॅनॉट बी डिटरमाइन्ड अँड द Routh टेस्ट इज फेल. या केस मध्ये सुद्धा Routh टेस्ट या ठिकाणी फेल होईल. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे काय तर कॅश इक्वेशन होता, एस क्यूब ची टर्म काय आली बेसिकली आपल्याकडे 0 आली, रोज सर्व काय आल्या 0 आल्या, रोज ऑफ 0 आला, याला आपण सिंपल काय म्हणतो ROW असं म्हणतो. मग या केस मध्ये ROZ असं म्हणतो. स्पेशल केस नंबर काय आहे तर सेकंड आहे. दिस indicates that non availability of the coefficient in that row. मग या केस मध्ये काय आहे तर याच्यामध्ये कोणतेच कोएफिशिएंट नाही. तर मग कोएफिशिएंट घ्यायचे कसं तर 0 रोच्या वरच्या ठिकाणी रो बघायचे आणि इथून काय करायचं तर एक ऑक्झिलरी इक्वेशन तयार करायचा जे की काय असेल तर इवन पॉलिनॉमियलचा असेल. म्हणजे या ठिकाणी वरचा या ठिकाणी बघा s टू द पॉवर काय तर 4 आहे, इथल्या ठिकाणी काय तर ऑक्झिलरी इक्वेशन होईल a ऑफ s इज इक्वल टू काय होईल या ठिकाणी काय तर s टू द पॉवर 4 आहे. म्हणजे या ठिकाणी काय असेल तर s टू द पॉवर 4 ने याला मल्टिप्लाय करणार, या ठिकाणी काय असेल तर s टू द पॉवर 2 इवन नंबरच्या पॉवर घ्यायचा आणि त्यानंतर या ठिकाणी काय असेल तर एक कॉन्स्टंट f असेल का तर s टू द पॉवर 0.
म्हणजे या ठिकाणी ऑक्झिलरी इक्वेशन होणार काय तर डी इंटू एस टू द पॉवर 4 प्लस ई इंटू एस टू द पॉवर 2 प्लस काय असेल सिंपल एफ च्या बरोबर असेल. हे काय तर ऑक्झिलरी इक्वेशन आहे कुठं तर रोज ऑफ झिरोच्या वरती. आता डिफिकल्टीला आपल्याला काय करायचं आहे इलिमिनेट करायचं याची प्रोसेस काय आहे फ्रॉम अन इक्वेशन बाय युजिंग द कोएफिशिएंट ऑफ द रोज विच जस्ट अबोव द रो such an equation is called as auxiliary equation denominator a of s आणि या केस मध्ये e of a ची व्हॅल्यू काय तर d into s to the power 4 plus e चा s square plus काय तर f आहे. की पॉइंट आहे द कोएफिशिएंट ऑफ एनी रो आर करस्पॉन्डिंग टू द अल्टरनेट पॉवर असतील. म्हणजे या ठिकाणी s to the power 4 आहे तर पहिला 4 चा असेल मधला तिसरा सोडा परत काय करा दुसरा घ्या परत सोडा परत काय करा तिसरा घ्या कारण आपण राउथ आर एस फॉर्म करतो काय तर एकाला गाळा त्याच्या पुढचा घ्या. हे आपल्याकडे या ठिकाणी दिलेलं आहे या केसमध्ये. नेक्स्ट कोएफिशिएंट ई करस्पॉन्ड आपल्याला दिलेला आहे. सेकंड आहे टेक द डेरिव्हेटिव्ह ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन विथ रिस्पेक्ट टू द एस. म्हणजे आपण ए ऑफ एस घेतला का त्या ए ऑफ एस चं काय करा सिंपल फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू काय तर ए एस विथ रिस्पेक्ट टू एस आणि याला सिंपल काय करायचं इक्वेट करायचं झिरोला. इथून आलेले जे काही कोएफिशिएंट आहेत का ते घ्यायचे आणि कुठे ठेवायचे तर रोज ऑफ झिरो मध्ये ठेवायचे. मग या केस मध्ये झालं काय तर याचं डेरिव्हेटिव्ह झालं. मग डेरिव्हेटिव्ह होईल कोणाचं तर ऑक्झिलरी इक्वेशनचं काय सिंपल आला होता तर डी इंटू एस टू द पॉवर काय तर 4 प्लस ई इंटू एस टू द पॉवर काय होता आपल्याकडे 2 होता प्लस काय तर एफ इज इक्वल टू 0. जर याचा आपण डेरिव्हेटिव्ह घेतला असेल डी ए ऑफ एस डिवाइडेड बाय एस काय होईल बेसिकली तर चौथी पॉवर आहे दिस इक्वल टू काय होईल तर 4 इंटू डी इंटू एस टू द पॉवर काय तर 3 प्लस या ठिकाणी एस टू द पॉवर काय दुसरी आहे म्हणजे दोन पुढे येईल प्लस या ठिकाणी हा काय तर 0. मग या ठिकाणी कोएफिशिएंट आले कोणते आले तर एस क्यूब वाला आला किती 4d आला एस वाला आला किती आला 2e आला. मग ज्या ठिकाणी रोज ऑफ 0 आले का त्या ठिकाणी प्रेस करा या ठिकाणी 4d होईल आणि या ठिकाणी काय सिंपल तर 2e च्या बरोबर होईल 4d आला आणि सिंपल काय आला 2d या ठिकाणी आलेला आहे. त्यानंतर आपण रिप्लेस रो ऑफ 0 बाय द कोएफिशिएंट कंप्लीट द आरए इन टर्म्स ऑफ द न्यू कोएफिशिएंट. मग या ठिकाणी काय करायचं हा आरए कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा. मग या ठिकाणी रोज ऑफ 0 आला म्हणजे सिस्टीम या ठिकाणी काय असेल एक तर अनस्टेबल असेल किंवा दुसरी मार्जिनली स्टेबल असेल. रोज ऑफ 0 आला म्हणजे सिस्टीम इथून पुढे कधीच स्टेबल होणार नाहीये. मग ते डिटरमाइन करायचं कोणावरून तर या ठिकाणी ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट बघायचे. ते रूट रिपीटेड असतील तर अनस्टेबल जर ते नॉन रिपीटेड असतील तर सिस्टीम कशी आहे मार्जिनली स्टेबल आहे. इथं सिस्टीम ही कधीच स्टेबल होणार नाहीये एक तर अनस्टेबल और दुसरी गोष्ट मार्जिनली स्टेबल. म्हणजे या ठिकाणी जर आपल्याकडे रोज ऑफ 0 आला असेल स्पेशल केस आहे रोज ऑफ 0 ROZ आला तर सिस्टीम या ठिकाणी दोन फॅशनची असू शकते. फर्स्ट नंबर असेल अनस्टेबल असेल आणि दुसरी या ठिकाणी असेल काय तर मार्जिनली स्टेबल असेल. या दोनच गोष्टी पॉसिबल आहेत. अब्सोल्युटली स्टेबल सिस्टीम इथं कधीच या ठिकाणी होणार नाहीये. अनस्टेबल कधी तर या ठिकाणी दोन रिपीटेड रूट जे ओमेगा एक्स वरती आले किंवा एखादा रूट हा राईट हँड साइडला आला तर काय असेल अनस्टेबल असेल. ही गोष्ट त्याच्यामध्ये लक्षात ठेवायची आहे. इम्पॉर्टन्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन. आता ऑक्झिलरी इक्वेशनचं महत्व काय याच्याबद्दल आपण डिस्कस करूया. आता जे आपण ऑक्झिलरी इक्वेशन पाहतो का हे येतोय कुठून आपण जे मेन कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पाहिलं का तिथून आपण काय केले ऑक्झिलरी इक्वेशन घेतलेलं म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशन इज द ऑलवेज अ पार्ट ऑफ द ओरिजिनल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन. This means that the roots of the auxiliary equation are the sum of the roots of the original characteristic equation. कारण आपण a of s काढला बाहेरून आणला का कुठून तर नाही जे आपल्याकडे c होतं का तिथूनच आपण काय केला सिंपल तर auxiliary equation काढलेला. Not only this but the roots of the auxiliary equation are most dominant roots of the original characteristic equation. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट हे साधे सुधे असतात का तर नसतात ते मोस्ट डॉमिनंट असतात. फॉर एक्झाम्पल आपल्याकडे टोटल 5 रूट आहेत आणि त्यापैकी 2 रूट हे ऑक्झिलरी इक्वेशनचे आहेत. मग या केसमध्ये जे काय 2 आहेत का या 2लाच काय तर अनन्यसाधारण महत्व आहे कारण यांच्यावर डिपेंड आहे सिस्टीम ही अनस्टेबल आहे की सिस्टीम हे मार्जिनली स्टेबल आहे. बाकी 3 ते LHP मध्ये असू द्या काही असू द्या त्याला काही देणं घेणं नाही आहे. जरी ते LHP मध्ये असतील तर एखादी सिस्टीम काय असेल
मार्जिनली स्टेबल असेल और अनस्टेबल असेल डिपेंडिंग ऑन द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन. म्हणजे या ठिकाणचं जे काय स्टेटमेंट आहे का ते स्टेटमेंट काय तर या ठिकाणी खूप महत्वाचं आहे. याला काय तर महत्व आहे. या केसमध्ये ऑक्झिलरी इक्वेशन इज द ऑलवेज पार्ट्स ऑफ द काय तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आहे. बट दिस मीन्स दॅट द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन आर द सम ऑफ द पार्ट्स ऑफ द characteristic equation. Not only this, but the roots of the auxiliary equation are the roots of the auxiliary equation are the most dominant root of the characteristic equation from the stability point of view. Key point आहे, the stability can be predicted from the roots of the auxiliary equation. त्याला काय करा, सिंपल 0 ला इक्वेट करा rather than the roots of the characteristic equation. Roots of the characteristic equation as the roots of the a of 0 are the मोस्ट डॉमिनंट. म्हणजे आपण स्टॅबिलिटी काढायची, कुठून काढायची तर या ठिकाणी ए ऑफ एस वरून काय करायचं, सिंपल स्टॅबिलिटी काढायची आहे. द रिमेनिंग रूट्स ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन आर ऑलवेज इन द एलएचपी अँड दे डू नॉट प्ले. कोणते तर जे काय असणारे रिमेनिंग रूट्स आहेत का कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे स्टॅबिलिटी मध्ये ते काहीच या ठिकाणी भाग घेणार नाहीत. फक्त आपल्याकडे ए ऑफ एस कडे काय करायचं, सिंपल बघायचं याचं रूट काढा, ते कुठे आहे ते बघा. मग अकॉर्डिंग टू दिस आपल्याकडे काय तर 4 केसेस भेटतात. द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन मे बी, फर्स्ट नंबर आहे अ पेअर ऑफ रियल रूट्स ऑफ अपोजिट साइन ऍज शोन इन द फिगर. म्हणजे ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट काय असतील तर पेअर मध्ये असतील आणि अपोजिट प्लस मायनसचे प्लस मायनसचा 5. म्हणजे काय तर रियल पार्ट आहे, +5 इकडे +5 तिकडे. सिस्टीम काय असेल तर अनस्टेबल असेल. सेकंड नंबरची गोष्ट आहे, सेकंड नंबर मध्ये अ पेअर ऑफ रूट्स लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस ऍज शोन इन द फिगर. आता ठिकाणी आपल्याकडे फिगर दाखवले, पेअर आहे रूटची कुठे तर इमॅजिनरी ऍक्सिस वरती. सिस्टीम कशा असेल तर मार्जिनली स्टेबल सिस्टीम असेल का तर कारण रिपीटेड रूट्स आहे का तर नाही आहे, नॉन रिपीटेड रूट आहे. थर्ड नंबरची केस आहे आपल्याकडे, थर्ड नंबर मध्ये आपल्याकडे द नॉन रिपीटेड पेअर्स ऑफ द रूट्स लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस ऍज शोन इन द फिगर. म्हणजे फिगरची आपल्याकडे दाखवलेलं आहे. याही केसमध्ये काय तर नॉन रिपीटेड रूट आहे. सिस्टीम कशी असेल मार्जिनली स्टेबल असेल. फोर्थ नंबरची केस आहे, हा झाला काय तर सिंपल पोल झाला, हा काय झाला नॉन रिपीटेड पोल झाला. फोर्थ नंबरची केस आहे आपल्याकडे द रिपीटेड पेअर्स ऑफ द रूट लोकेटेड ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस. या केसमध्ये सिस्टीम कशी असेल तर अनस्टेबल असेल. म्हणजे अनस्टेबल असेल कुठं कुठं तर या केसमध्ये अनस्टेबल असेल. या केसमध्ये काय असेल आपल्याकडे सिंपल अनस्टेबल असेल. या दोन्ही केसमध्ये काय सिस्टम तर मार्जिनली स्टेबल असेल का तर रूट्स आहेत कुठं जे ओमेगा ऍक्सिस वरती काय असेल तर रूट असतील. हे कोणाचे रूट आहेत सिंपल तर दीज आर द रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन. हे काय आहेत सिंपल तर रूट्स ऑफ ऑक्झिलरी इक्वेशन. आणि जे काय आपल्याकडे बाकीचे राहिलेले कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनचे रूट असतील का त्या ठिकाणी ऑलवेज असतील कुठं तर एलएचपी मध्ये या ठिकाणी असतील, जे की आपल्याकडे या ठिकाणी सांगितलेलं आहे. हेच आपल्याकडे फिगर मध्ये सिंपल दाखवलेलं आहे, पेअर दाखवलेला आहे. सिंपल ए कुठं असेल काय कुठं असेल आपण पाहिलेलं आहे. रूट्स ऑफ किती वेळा आलंय एकच पार्ट. ओके, या फिगर बद्दल आपण ऑलरेडी डिस्कशन केलंय, पेअर कुठं असेल काय असेल. हेन्स द स्टॅबिलिटी कॅन बी डिटरमाइंड फ्रॉम द रूट्स ऑफ ऑब्झर्वेशन विच कॅन बी आउट ऑफ द 4 टाइप्स ऑफ द शोन बिलो. म्हणजे कोणते तर यापैकीच काय असेल तर एखादा त्याच्यामध्ये टाइप असेल. म्हणजे एक तर अनस्टेबल किंवा दुसरे मार्जिनली स्टेबल. स्टेबल होते का सिस्टीम तर नाही आहे. म्हणजे सिस्टीम रोज ऑफ 0 आल्यानंतर स्टेबल होत नाही आहे. आता मार्जिनल के अँड फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन. Marginal value of k is that value of k for which the system becomes marginally stable. म्हणजे काय असेल सिस्टीम मध्ये सस्टेन्ड ऑसिलेशन असतील, कॉन्स्टंट फ्रिक्वेन्सी अँड कॉन्स्टंट एम्प्लिट्यूड. फॉर मार्जिनली स्टेबल सिस्टीम देअर मस्ट बी रोज ऑफ 0 इन द राउथ आरे. सिस्टीम या ठिकाणी मार्जिनली स्टेबल आपण म्हटलं कधी तर या ठिकाणी रोज ऑफ 0 आला आणि त्याच्यामध्ये नॉन रिपीटेड पोल आले. तसं आपण काय म्हणलं सिंपल मार्जिनल स्टेबल सिस्टीम असं म्हणलं. म्हणजे या केसमध्ये असणारा फॉर मार्जिनल स्टेबल सिस्टीम देअर मस्ट बी काय पाहिजे तर रोज ऑफ 0 इन द राउथ आरे पाहिजे. सो द व्हॅल्यू ऑफ के विच मेक्स द रोज ऑफ 0 ऑफ द राउथ आरे ऍज अ 0. म्हणजे के ची अशी व्हॅल्यू की काय करते राउथ आरेच्या रोला 0 करते, त्याला आपण काय म्हणतो तर मार्जिनल
व्हॅल्यू ऑफ के असं म्हणतो. नाव के इज इक्वल टू 0 मेक्स द रो ऑफ एस टेंड्स टू 0 as 0 but k is equal to 0 cannot be marginal value because for k is equal to 0 constant term in the characteristic equation becomes a 0. That is a one coefficient for s to the power 0 variable which makes the system unstable instead of the marginal stable system. म्हणजे या केस मध्ये काय म्हणताय बघा, तर जो काय रो ऑफ 0 असायला पाहिजे का, तो रो ऑफ 0 अदर दॅन एस टू द पॉवर 0 असायला पाहिजे. कारण आपण एक हे पाहिलं, काय पाहिलं तर आपण एक प्रॉब्लेम पाहिला होता. याच्यामध्ये काय आलं होतं सिंपल आपल्याकडे, तर जे काय लास्ट टर्म आली होती का, या लास्ट टर्म मध्ये आपल्याकडे काय आले होते, एक सिंपल कॉन्स्टंट टर्म आली होती एस टू द पॉवर 0. म्हणजे एस टू द पॉवर 0 टर्म सोडून हा रो सोडून बाकी रोला या ठिकाणी काय आला पाहिजे, रोज ऑफ 0 यायला पाहिजे. जर एस टू द पॉवर 0 रोला जर आपल्याकडे 0 आला असेल तर सिस्टीम या ठिकाणी काय झाली, अनस्टेबल सिस्टीम झाली. काय झाली, अनस्टेबल सिस्टीम झाली. इथं जर 0 आला, के ची व्हॅल्यू जर सिंपल आपण काय 0 ठेवली असेल तर सिस्टीम काय तर आपल्याकडे अनस्टेबल सिस्टीम आहे. हा काय तर पॉईंट इथला महत्वाचं जे आपल्याकडे सिंपल दिलाय. म्हणजे यानं रोला 0 केलं पाहिजे. कोणत्या रोला, तर अदर दॅन एस टू द पॉवर 0च्या रोला काय केलं पाहिजे, सिंपल 0 केलं पाहिजे. हा काय तर पॉईंट आपल्याकडे महत्वाचा आहे. आता या केस मध्ये hence the marginal value of k is the value which makes the any row other than 0 काय तर रोज ऑफ 0. म्हणजे काय तर रोज ऑफ 0 आणि 0 मध्ये काही कन्फ्युजन करून घ्यायचं नाहीये. काय असेल, मार्जिनल व्हॅल्यू ऑफ द के इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ के which makes a row other than s to the power 0 as a row of 0 as a row of 0. याला आपण सिंपल ROZ असं म्हणतो. एस टू द पॉवर 0 सोडून बाकी कोणत्या त्याने 0 करूया, ते काय तर मार्जिनल व्हॅल्यू ऑफ द के. टू ऑब्टेन द फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन सॉल्व ऑक्झिलरी इक्वेशन. काय करायचं, ऑक्झिलरी इक्वेशनला सॉल्व करायचा. E of s इक्वल टू 0 ठेवायचा आणि त्या ठिकाणी k इज इक्वल टू काय करायचं, k मार्जिनल ठेवायचे. द मॅग्निट्यूड ऑफ द इमॅजिनरी रूट्स obtained from the marginal value of the k indicates the frequency of the sustained oscillation which system is going to the produce. म्हणजे k ची व्हॅल्यू आपण काढायची कशी, तर जो काय ऑक्झिलरी इक्वेशन आहे का त्यामध्ये असणाऱ्या k ला रिप्लेस करायचं मार्जिनल व्हॅल्यू ना, त्याचे रूट काढायचे. ते रूट येतील कुठं, तर प्लस मायनस जे ओमेगा एक्स येतील आणि ते काय तर फ्रिक्वेन्सी आहे. एक्झाम्पल आपल्याकडे आहे फॉर युनिटी फीडबॅक सिस्टीम जी ऑफ एस आपल्याकडे दाखवला आहे. फाइंड द रेंज ऑफ के for the marginal value of k and the frequency of the sustained oscillation. आता g of a ची आपल्याकडे व्हॅल्यू दिली. g of s हा काय तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. आपण स्टॅबिलिटी डिफाइन करतो कोणासाठी, तर CLTF साठी डिफाइन करतो. आणि स्टॅबिलिटी आपण ऑलवेज काढतो कुठून, तर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन काढतो. आता आपल्याला कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन पाहिजे, युनिटी फीडबॅक सिस्टीम आहे. काय असेल, 1 प्लस g of s into h of s इक्वल टू काय आता 0. म्हणजे या ठिकाणी हे जो काय g of s आहे का, याला आपल्याला काय तर ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. आपल्याकडे कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन मध्ये जायचं, काय करणार, 1 प्लस g of s into h of s इक्वल टू 0. h of s हा काय तर सिंपल 1 दिला. सिंपल काय करा, 1 प्लस हा करा, सिंपल याला 0 ला इक्वेट करा. आपल्याकडे फायनल कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन भेटेल. काय तर या ठिकाणी मी सॉल्व्ह करत नाहीये, फक्त या ठिकाणी हे काय तर आपल्याकडे सोल्युशन केल्यानंतर कॅरेक्टरिस्टिक इक्वेशनची व्हॅल्यू भेटेल. अच्छा, या ठिकाणी मला काय करायचं आहे, तर राऊत आर या ठिकाणी फॉर्म करायचा आहे. या ठिकाणी याची हायेस्ट पॉवर किती आहे, 3 आहे. म्हणजे काय करणार, पहिल्यांदा एस टू द पॉवर 3 2 1 आणि 0. मग या केस मध्ये मधला सोडणार. या ठिकाणी यानं याच्या सोबत करणार. म्हणजे या ठिकाणी आपण जो क्वेश्चन काढायला गेलो तर या केस मध्ये काय होईल बेसिकली, तर या ठिकाणी हा याच्या सोबत येईल, त्यानंतर हा इथं येईल. म्हणजे 0 1 आणि या ठिकाणी 1 येईल. 0 1 आणि काय तर 1 आला. दुसऱ्या केस मध्ये हा इवन आहे, हा काय तर के आहे. म्हणजे 0 5 आणि काय तर सिंपल के येईल. या ठिकाणी आपल्याकडे एस टू द पॉवर 1 ची टर्म काढायची. काय होईल सिंपल, तर यानं याला गुणा मायनस यानं याला गुणा डिवाइडेड बाय काय तर हा करा. त्यानंतर आपल्याला ही टर्म काढायची आहे. काय तर इथून कडक कोणता आहे का, तर नाही म्हणजे 0 आहे. नाही म्हणजे 0 आहे. म्हणजे या ठिकाणी इथून याला गुणा 0, इथून याला गुणा 0 डिवाइडेड बाय काय करा हा करा. व्हॅल्यू काय सिंपल तर 0 येईल. अच्छा, मला काय पाहिजे, तर के ची मार्जिनल व्हॅल्यू पाहिजे. मग के ची मार्जिनल व्हॅल्यू म्हणजे काय असतं, तर मार्जिनल व्हॅल्यू ऑफ द के इज नथिंग बट द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच the rows of the route array other than s to the power 0 makes as rows of 0.
म्हणजे के ची अशी व्हॅल्यू की ती के ची व्हॅल्यू काय करते, राऊत आरेच्या हा एस टू द पॉवर 0 रो सोडून बाकी रोला काय करते, सिंपल 0 करण्याचा प्रयत्न करते. मग या ठिकाणी आपल्याला के ची मार्जिनल व्हॅल्यू पाहिजे. आता या ठिकाणी की आहे, जर या ठिकाणी केला मी सिंपल या ठिकाणी 0 पुट केलं, फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा काय तर की आहे माझ्याकडे एस टू द पॉवर 0 आहे आणि या ठिकाणी काय तर के ची व्हॅल्यू सिंपल मी 0 ठेवली आणि के ची मार्जिन व्हॅल्यू 0 असं म्हटलं तर ठिकाणी सिस्टीम स्टेबल असेल का तर नसेल. सिस्टीम काय झाली आपल्याकडे, अनस्टेबल सिस्टीम झाली. मार्जिन व्हॅल्यू आपण ऑलवेज कॅल्क्युलेट करतो कोणापासून, तर हा सोडून बाकी या ठिकाणी बघा कुठं रोज ऑफ 0 येतोय का. मग या केसमध्ये आपल्याकडे रोज ऑफ 0 येईल कुठं, तर या ठिकाणी ऑलरेडी 0 आहे. अच्छा, या एस टू द पॉवर 2 मध्ये मी काही जरी केलं तर 0 येईल का कुठं, या ठिकाणी मी के ची व्हॅल्यू 0 ठेवू शकतो पण हा 0 होईल का तर नाही, का तर हा कॉन्स्टंट आहे. म्हणजे मला रोज ऑफ 0 पॉसिबल आहे कुठं, तर फक्त आणि फक्त याच ठिकाणी पॉसिबल आहे. मग या ठिकाणी रोज ऑफ 0 होईल कसा, तर 0.65 मायनस 0.1 के डिवायडेड बाय 0.65 मस्ट बी ग्रेटर दॅन काय पाहिजे, या ठिकाणी 0 पाहिजे फॉर द स्टेबल सिस्टीम. त्यासाठी मला सिंपल तर स्टेबल सिस्टीम माझ्याकडे हे कंडिशन आहे. म्हणजे या ठिकाणी यांना इकडे घ्या, सिंपल काय तर 0 होईल. देअरफॉर आपल्याकडे काय येईल तर के ची व्हॅल्यू काय सिंपल तर के मस्ट बी लेस दॅन द 6.5 येईल. काय के तर हा मस्ट बी लेस दॅन द 6.5 येईल. हे कसे ते समजतंय का, सिंपल याला इकडे करा, सांगतो एकदा. 0.65 मायनस 0.1 के डिवायडेड बाय काय तर सिंपल 0.65 मस्ट बी ग्रेटर दॅन 0 पाहिजे. म्हणजे माझ्याकडे सिस्टीम स्टेबल पाहिजे, तर स्टेबल सिस्टीम म्हणजे काय पाहिजे माझ्याकडे, तर हा जो काय कॉलम आहे ह्या कॉलम मध्ये कोणताच साइन या ठिकाणी चेंज नको आहे. मग या ठिकाणी याची व्हॅल्यू काय पाहिजे, सिंपल तर ग्रेटर दॅन 0 पाहिजे, म्हणजेच पॉझिटिव्ह पाहिजे. याची व्हॅल्यू मला सिंपल पॉझिटिव्ह पाहिजे म्हणून मी काय करतो, याला ग्रेटर दॅन 0 आणतो. जर या ठिकाणी ह्याला लेस दॅन 0 केलं तर त्याची व्हॅल्यू काय सिंपल निगेटिव्ह होईल. सिस्टीम या ठिकाणी काय होईल तर ऑटोमॅटिकली अनस्टेबल होईल. मला याला सिस्टीमला स्टेबल करायचं आहे, मी याला काय करणार ग्रेटर दॅन 0 करणार. या ठिकाणी यानं इकडे घ्या, सिंपल हा 0 होईल. देअरफॉर काय फक्त 0.65 मायनस 0.1 के मस्ट बी ग्रेटर दॅन 0. दॅट इज 0.65 इज ऑलवेज ग्रेटर दॅन काय असला पाहिजे 0.1 के असला पाहिजे. याला इकडे भाग घालून घ्या, काय सिंपल तर या ठिकाणी यानं भाग घातल्यानंतर 6.5 मस्ट बी ग्रेटर दॅन काय पाहिजे के पाहिजे. म्हणजे याचाच अर्थ काय तर के मस्ट बी लेस दॅन काय पाहिजे 6.5 पाहिजे. कारण के कडे काय सिंपल तर हा क्लोजिंगचा गेट आहे आणि 6.5 कडे काय तर ओपनिंगचा आहे. ओपनिंग कोणाकडे आहे 6.5 कडे आहे, ओपनिंग कोणाकडे 6.5 कडे आहे. याला असं लिहा किंवा याला असं लिहा, काय फरक पडतोय का तर नाहीये. माझी सिस्टीम या ठिकाणी स्टेबल असेल, कधी कधी स्टेबल असेल जर के ची व्हॅल्यू 6.5 पेक्षा कमी असेल तर. आता 6.5 पेक्षा खाली के ची काही व्हॅल्यू घ्या, सिस्टीम का असेल तर ऑलवेज स्टेबल असेल का, तर हा रिझल्ट या ठिकाणी ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. पण 6.5 ऐवजी तुम्ही जर 6.6 घेतला तर या ठिकाणी हे टर्म जास्त होईल. 0.65 मायनस 0.66 रिझल्ट काय सिंपल तर निगेटिव्ह येईल. निगेटिव्ह आला की रिझल्ट सिंपल या ठिकाणी काय झाले, सिस्टीम ही अनस्टेबल झाली. के ची व्हॅल्यू 0.66 के ची व्हॅल्यू सिंपल आपण 6.6 ठेवली तर काय होतं, रिझल्ट आपल्याकडे निगेटिव्ह होतं, म्हणजे अनस्टेबल आहे. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर हा जो काय के आहे तो के काय पाहिजे सिंपल लेस दॅन द 6.5 पाहिजे. रेंज ऑफ के फॉर द स्टेबिलिटी कुठून कुठून पण असेल, 0 पेक्षा के मोठा असेल आणि 6.5 पेक्षा के हा लहान असेल. सिस्टीमला मला स्टेबल ठेवायचे आहे, रेंज ऑफ के काय असला पाहिजे 6.5 पेक्षा कमी असला पाहिजे. द मार्जिनल व्हॅल्यू ऑफ द के इज द व्हॅल्यू ऑफ के फॉर विच एनी रो अदर दॅन एस टू द पॉवर 0 ऍज अ रो ऑफ 0. मग कोणता बनेल तर सिंपल हा बनेल. मग या केस मध्ये जर याला आपण सिंपल 0 ला इक्वेट केलं असेल, याला सिंपल काय करा 0 ला इक्वेट करा. मग 0 ला इक्वेट केल्याच्या कारणामुळे 0.65 मायनस 0.1 या के ला मी काय म्हणणार सिंपल तर के मार्जिनल म्हणणार इज इक्वल टू 0 होईल. ही खालची टर्म काय होईल ऑटोमॅटिकली पहिल्यांदा 0 होईल, म्हणून मी काय केलं सिंपल त्याला डायरेक्टली 0 लिहिलेलं आहे. देअरफॉर के मार्जिनल किती येईल आन्सर तर 6.5 येईल. म्हणजे या ठिकाणी जे काय लेस दॅन येते का तीच व्हॅल्यू काय असते सिंपल तर के मार्जिन असते. म्हणजे बाउंड्रीची व्हॅल्यू, बाउंड्रीच्या वर गेला अनस्टेबल,
बाउंड्रीच्या खाली राहिला की काय तर स्टेबल आहे, म्हणजे आपण काय तर मार्जिनल स्टेबल वरती आहे, इमॅजिनरी ऍक्सिस वरती आपण काय तर बेसिकली आहे 6.5 ही काय तर आपल्याकडे के ची मार्जिनल व्हॅल्यू आहे. आता फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन आपल्याकडे फाइंड आउट करायचे. काय फ्रिक्वेन्सी ऑफ सस्टेन्ड ऑसिलेशन, मग आपण ती काढतो कशाच्या बेसिसवरती, तर जो काय रोज ऑफ झिरो आपण ऑकर केलं का त्याच्या वरचा काय तर सिंपल रो बघायचा, याचा ऑक्झिलरी इक्वेशन बनवायचा, मग याचा काय असेल 0.65 इंटू एस स्क्वेअर प्लस के. आता के काय घेणार आपण सिंपल, तर हा 6.5 घेणार इज इक्वल टू 0 ठेवणार, याचे रूट काढणार, म्हणजे या ठिकाणी रूटची व्हॅल्यू काहीतरी येईल, जी रूटची व्हॅल्यू येईल का तेच काय असेल आपल्याकडे बेसिकली, तर या ठिकाणी असतं फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन. टू फाइंड आउट द फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन, रूट्स ऑफ द ऑक्झिलरी इक्वेशन ऍट द मार्जिनल व्हॅल्यू ऑफ द के आपण काढणार, म्हणजे आपण ऑक्झिलरी इक्वेशन बनवणार कुठलं तर वरचं 0.65 इंटू एस स्क्वेअर प्लस काय तर के इज इक्वल टू 0. के ला आपण काय करणार सिंपल तर 6.5 ठेवणार, या ठिकाणी आपल्याकडे एस स्क्वेअर इज इक्वल टू -10 भेटेल, म्हणजे एस स्क्वेअर इज इक्वल टू काय झाला तर -10 झाला. जर आपण एस काढला तर सिंपल काय होईल, याचा मायनस साइन आहे कशामध्ये सिंपल हा प्लस मायनस जे ओमेगा मध्ये भेटेल, आणि याची व्हॅल्यू काय असेल आपल्याकडे विच इज इक्वल टू तर प्लस मायनस जे 3.162 असेल. आता इथं साइन काय तर मायनस साइन म्हणून काय सिंपल टर्म आपल्याकडे जे आलेला आहे. मग या ठिकाणी फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ओमेगा ऑसिलेशन म्हणजे काय सिंपल तर प्लस मायनस जे ओमेगा इज इक्वल टू प्लस मायनस जे 3.162. सस्टेन्ड ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी काय झाली 3.162 सेकंद झाली. म्हणजे मार्जिनल व्हॅल्यू कशी काढायची हे गोष्ट समजली का. या ठिकाणी मार्जिनल व्हॅल्यू म्हणजे काय तर रोज ऑफ झिरोला जी या ठिकाणी व्हॅल्यू येईल का आणण्यासाठी तो काय तर के ची या ठिकाणची व्हॅल्यू आहे. मग सिस्टीमच्या स्टेबिलिटी काय पाहिजे सिंपल हा तर ग्रेटर दॅन 0 पाहिजे. ही तर रेंज ऑफ के कसे काढायचे आणि मार्जिनल व्हॅल्यू कशी काढायची या गोष्टी आपल्याला समजल्या असतील अशी अपेक्षा करतो. आता जो काय आपल्याकडे आरएच क्रायटेरिया आहे का, या आरएच क्रायटेरियाचे काही ऍडव्हान्टेज आहेत. वी कॅन फाइंड द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम विदाउट द सॉल्विंग इक्वेशन. इक्वेशन सॉल्व्ह करायची गरज आहे का तर नाही, फक्त आरएच टेबल सॉल्व्ह करा. वी कॅन इझिली डिटरमाइन द रिलेटिव्ह स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम. कशावरून सिंपल तर पोलचं लोकेशन कुठे आहे, जे ओमेगाचा जवळ आहे का लांब आहे. त्यानंतर वी कॅन डिटरमाइन द रेंज ऑफ के फॉर द स्टॅबिलिटी आपण आताच पाहिला. त्यानंतर आहे वी कॅन ऑल्सो डिटरमाइन द पॉइंट ऑफ इंटरसेक्शन फॉर द रूट्स लोकस विथ द इमॅजिनरी ऍक्सिस. म्हणजे रूट लोकलच्या केसमध्ये इंटरसेक्शन कुठे आपण फाइंड करू शकतो. लिमिटेशन काय आहे तर ऍप्लिकेबल फॉर द ओनली LTI सिस्टीम. हा ऍप्लिकेबल कोणाला LTI ला. इट डज नॉट प्रोव्हाइड द एक्झॅक्ट लोकेशन ऑफ द पोल्स फ्रॉम द राईट अँड लेफ्ट. हा RHP मधल्या आणि LHP मधल्या ठिकाणी एक्झॅक्ट पोलचं लोकेशन सांगत नाहीये. इन केस ऑफ द कॅरेक्टरिस्टिक इक्वेशन इट इज व्हॅलिड ओनली फॉर द रियल कोएफिशिएंट. हा काय तर सिंपल फक्त रियल साठी व्हेरिएबल आहे ऍप्लिकेबल आहे, बाकी सगळे ठिकाणी ऍप्लिकेबल नाहीये. इफ द रिपीटेड पोल्स ऑन द सिस्टीम लाई ऑन द इमॅजिनरी ऍक्सिस देन सिस्टीम विल बी काय असेल तर अनस्टेबल असेल का तर रिपीटेड आहे. पण जर आपल्याकडे मार्जिनली स्टेबल म्हटलं असेल तर या केसमध्ये काय असायला पाहिजे नॉन रिपीटेड पोल असायला पाहिजे. काय नॉन रिपीटेड पोल. नेक्स्ट फाइंड द रेंज ऑफ के फॉर द स्टेबल ऑपरेशन. HF इज इक्वल टू 1 आणि G ऑफ S ची व्हॅल्यू काय तर सिंपल या अगेन काय करणार 1 प्लस G ऑफ S इंटू H ऑफ S करणार. जर आपण 1 प्लस G ऑफ S इंटू H ऑफ S काढला असेल तर आपल्याकडे कॅश इक्वेशन भेटेल काय तर S क्यूब प्लस 3S स्क्वेअर प्लस 2S प्लस काय तर K इज इक्वल टू काय तर 0. याला राऊत आर मध्ये टाका कसा होईल सिंपल याचा आर तर या ठिकाणी ही टर्म आणि ही टर्म घेणार आणि ही टर्म सोबत घेणार. म्हणजे 1 आणि 2 पहिल्या रो मध्ये या सुद्धा पॉवर 2 मध्ये काय सिंपल 3 आणि या ठिकाणी काय होणार तर K होणार. तर आपण सिंपल सॉल्व्ह केलं तर या ठिकाणी आपल्याकडे रो ऑफ 0 कोणता होईल इथं किया इथं केला 0 ठेवा इथं 0 होईल, पण इथं 0 होतोय का तर नाही होत. म्हणजे आपला रोज ऑफ 0 ठेवायचा आहे. मग या केसमध्ये यस टू द पॉवर 1 कडे बघा 6 मायनस के डिवाइडेड बाय काय तर 3 मस्ट बी ग्रेटर दॅन काय पाहिजे आपल्याकडे 0 पाहिजे, कारण सिस्टीम काय पाहिजे स्टेबिलिटीला पाहिजे. मग हा 3 इकडे गेला की 0 झाला. दॅट इज राहिलं काय आपल्याकडे 6 मायनस के शुड बी ग्रेटर दॅन 0. दॅट इज 6 शुड बी ग्रेटर दॅन के. काय पाहिजे 6 शुड बी ग्रेटर दॅन के पाहिजे. म्हणजेच याचाच अर्थ काय झाला बघा तर जो काय के आहे का तो के काय पाहिजे लेस दॅन 6 पाहिजे. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी के
जर तुम्ही 6 ठेवला तर 6 वजा 6 0 झाला, रोज ऑफ 0 आला. म्हणजे के ची मार्जिनल व्हॅल्यू कोणती आली तर 6 आली. आता सिस्टीमला स्टेबल ठेवायचा विचारलं काय तर फॉर स्टेबल ऑपरेशन, मग 6 ठेवून चालेल का तर नाही, 6 पेक्षा कमी. व्हॅल्यू 5 ठेवा, 6 वजा 5 1 भागिले 3, रिझल्ट काय सिंपल पॉझिटिव्ह येईल. 4 ठेवा, 1 ठेवा, 2 ठेवा, 0 ठेवा, रिझल्ट काय तर ऑलवेज पॉझिटिव्ह येईल. म्हणजे या ठिकाणी रेंज काय असेल तर रेंज ऑफ के या ठिकाणी असेल, जो काय के आहे का तो के काय असेल तर ग्रेटर दॅन 0 असेल आणि के काय असेल तर लेस दॅन 6 असेल. याचाच अर्थ 0 पेक्षा के ग्रेटर असेल आणि काय असेल तर लेस दॅन 6 असेल. ऑप्शन कोणता तर ऑप्शन नंबर सेकंड इज द काय असल्या केसमध्ये करेक्ट आन्सर असेल. क्लिअर आहे का सर्वांना? जर के या ठिकाणी ग्रेटर दॅन आपण 6 ठेवला तर सिस्टीम काय होते आपल्याकडे अनस्टेबल होते. या ठिकाणी के ची मार्जिनल व्हॅल्यू म्हणजे कोणती असेल मग तर दॅट इज 6 मायनस के इज इक्वल टू 0. दॅट इज के मार्जिनल इज इक्वल टू काय तर 6 आहे. हा पॉईंट आपल्याकडे लक्षात ठेवायचा. व्हॉट इज द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टम एस क्यूब प्लस एस स्क्वेअर प्लस एस प्लस 4 युझिंग द हार्विट्झ क्रायटेरिया. रूथ हार्विट्झ क्रायटेरियाची स्टॅबिलिटी काय असेल बेसिकली तर त्याच्यामध्ये आपल्याकडे काय भेटतंय एस क्यूब आहे प्लस एस आहे. म्हणजे रो ऑफ अरे जर आपण सिंपल कन्सिडर केला एस क्यूब एस स्क्वेअर एस टू द पॉवर 1 एस टू द पॉवर काय तर 0. या केसमध्ये काय आहे सिंपल इथून इथं काय तर 1 1 इथून इथं काय सिंपल तर 1 आणि 4 आहे. सॉल्व्ह करा 1 into 1 1 minus 4 बाय सिंपल काय तर 1 म्हणजे या ठिकाणी काय येईल -3 येईल. या ठिकाणी सिंपल काय तर 0 येईल. त्यानंतर इथं काय सिंपल -12 मायनस 0 डिवाइडेड बाय काय तर -3 म्हणजे या ठिकाणी काय सिंपल तर +4 येईल. साइन चेंज झाले, इथं प्लस होता इथं प्लस होता, इथून इथपर्यंत आलो साइन किती चेंज झाला तर 1 झाला, प्लस पासून मायनस कडे आलो. इथं मायनस इथं काय सिंपल प्लस आहे म्हणजे या ठिकाणी काय झालं अगेन साइन दुसऱ्यांदा चेंज झाला. किती साइन चेंज झाले तर 2 साइन चेंज झाले. म्हणजे याचा अर्थ काय झाला तर जर राऊत आरेच्या फर्स्ट कॉलम मध्ये जर एखादं साइन चेंज असेल तर सिस्टीम काय असेल अनस्टेबल सिस्टीम असेल. अँड नंबर ऑफ साइन चेंजेस इज इक्वल टू नंबर ऑफ रूट्स प्रेझेंट इन द RHP. म्हणजे याकडे साइन चेंजेस किती आहेत तर साइन चेंजेस इज इक्वल टू काय तर 2 आहेत. याचाच अर्थ रूट्स इन RHP किती आहेत तर राईट हँड प्लेन मध्ये आहेत आपल्याकडे बेसिकली 2. टोटल रूट किती आहेत 3. मग याच्यापैकी LHP मध्ये किती झाला तर LHP मध्ये झाला 1 आणि RHP मध्ये गेले किती 2. सिस्टीम काय असेल आपल्याकडे तर अनस्टेबल सिस्टीम असेल ऍज देअर आर रूट्स इन द राईट हँड साइड असेल. सो ऑप्शन नंबर काय असेल तर फर्स्ट इज द करेक्ट आन्सर असेल. सिस्टीम काय असेल आपल्याकडे तर अनस्टेबल सिस्टीम असेल. If the system has a simple pole lying on the imaginary axis and no pole on the right side असेल. सिंपल पोल आहे तर कुठं तर इमॅजिनरी ऍक्सिस वरती सिंपल पोल असेल, नॉन रिपीटेड पोल असेल, सिस्टीम काय असेल तर मार्जिनली स्टेबल असेल. म्हणजे या केसमध्ये काय असेल तर ऑप्शन नंबर थर्ड इज द करेक्ट आन्सर असेल. सिस्टीम अनस्टेबल कधी जर रिपीटेड पोल असतील इमॅजिनरी ऍक्सिस वरती आणि राईट हँड वरती पोल असेल तरच अनस्टेबल, अदरवाइज काय असेल एकतर मार्जिनली स्टेबल और अनस्टेबल असेल. या गोष्टी या ठिकाणी आपल्याकडे लक्षात ठेवायच्या आहेत. व्हॉट इज द स्टॅबिलिटी ऑफ द सिस्टीम एस क्यू प्लस एस प्लस 4 युझिंग रूट्स हार्विट्झ. आपण आताच पाहिली का काय होतं सिंपल तर अनस्टेबल. सिस्टीम हॅज द कार्टेशियन इक्वेशन आपल्याकडे दाखवलं आहे एस क्यूब प्लस 2s स्क्वेअर प्लस C is equal to s cube plus 2s square plus k plus 1s plus काय तर 6 is equal to 0. The range of k for the stable operation of the system is again काय करा सिंपल RH find out RH root RH find करा s cube त्यानंतर s square s to the power 1 s to the power काय तर 0. या ठिकाणी एक सोडा इथला घ्या, इथला एक सोडा इथला घ्या. या केस मध्ये काय सिंपल तर 1 आणि या ठिकाणी काय तर हा k plus 1 होईल. दुसरा काय सिंपल तर 2 आणि या ठिकाणी काय सिंपल 6 होईल. अच्छा एस टू द पॉवर 1 चा ऑप्शन काढा काय होईल 2 इंटू समथिंग म्हणजे काय होईल तर 2 इंटू k प्लस 1 मायनस 6 डिवाइडेड बाय काय तर 2 होईल. इथं 0 होईल. या ठिकाणी काय तर आन्सर सिंपल आपल्याकडे 1 येईल. इथं आन्सर आपल्याकडे काय सिंपल याला गुणा मायनस हा डिवाइडेड बाय काय तर हा इथं आन्सर काय आपल्याला सिंपल तर 6 येईल. म्हणजे इथले टर्म असते का ती काय ते सिंपल आपल्याकडे इथे येते. म्हणजे या केसमध्ये अच्छा इथं टर्म आले आपल्याकडे काय तर 6. आता सिस्टीम मध्ये आपल्याला काय पाहिजे रेंज ऑफ के फॉर द स्टेबल ऑपरेशन. म्हणजे या केसमध्ये जर सिस्टीम आपल्याकडे स्टेबल पाहिजे असेल तर ही टर्म काय पाहिजे बाकी तर सर्व काय तर पॉझिटिव्ह आहेत पण ही टर्म काय पाहिजे आपल्याकडे पॉझिटिव्ह पाहिजे.
म्हणून या ठिकाणी काय होईल तर 2 इंटू के प्लस 1 मायनस 6 डिवाइडेड बाय 2 मस्ट बी ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ काय पाहिजे तर 2 इंटू के प्लस 1 मायनस 6 मस्ट बी ग्रेटर दॅन 0 पाहिजे. देअरफॉर या ठिकाणी काय होईल तर आपल्याकडे 2 इंटू के प्लस 1 शुड बी ग्रेटर दॅन काय पाहिजे 6 पाहिजे. के प्लस 1 शुड बी ग्रेटर दॅन काय पाहिजे 3 पाहिजे. देअरफॉर या ठिकाणी काय होईल आपल्याकडे तर के शुड बी ग्रेटर दॅन 2 होईल. हा 1 पलीकडे जाईल मायनस होईल. के ची व्हॅल्यू काय पाहिजे तर 2 पेक्षा ग्रेटर पाहिजे. कोणासाठी सिस्टीमच्या स्टेबिलिटीसाठी. कोणासाठी तर सिस्टीमच्या स्टेबिलिटी. जर आता के ची व्हॅल्यू सिंपल तर 2 पेक्षा ग्रेटर पाहिजे म्हणतोय. आता जर आपण के ची व्हॅल्यू फॉर एक्झाम्पल आपण 1 ठेवली के इज इक्वल आपण सिंपल काय करा 1 ठेवा म्हणजे के ची व्हॅल्यू 1 ठेवा. 1 प्लस 1 2 2 इंटू 2 4 4 मायनस 6 मायनस 2 आला निगेटिव्ह साइन झाला. सिस्टीम काय झाली स्टेबल झाली. 2 ठेवा 2 अधिक 1 3 3 गुणिले 2 6 6 वजा 6 0 रोज ऑफ 0 आला की सिस्टीम काय झाली एक तर मार्जिनली स्टेबल और अनस्टेबल झाली. मग के ची मार्जिनल व्हॅल्यू किती आली तर 2 आली. सिस्टीम आपल्याला पाहिजे कशी तर स्टेबल पाहिजे. काय पाहिजे स्टेबल. या ठिकाणी 3 व्हॅल्यू ठेवा 3 प्लस 1 4 4 गुणिले 2 8 8 वजा 6 2 व्हॅल्यू काय सिंपल ठिकाणी ऑलवेज पॉझिटिव्ह. जर आपण के हा ग्रेटर दॅन 2 ठेवला तर सो ऑप्शन नंबर काय असल्याचा के मस्ट बी ग्रेटर दॅन काय पाहिजे आपल्याकडे 2 पाहिजे. काय पाहिजे ग्रेटर दॅन 2 पाहिजे. फॉर द इक्वेशन आपल्याकडे दाखवलं आहे द नंबर ऑफ रूट्स इन द लेफ्ट हँड साइड ऑफ द एस प्लेन. म्हणजे आपल्याकडे एलएचपी मध्ये असणारे रूट या ठिकाणी काढायला सांगितलेलं आहे. तर टोटल किती आहेत आपल्याकडे तर एकाने 3 पोल आहेत 3 रूट्स आहेत. एस क्यूब मायनस 4 एस स्क्वेअर प्लस 6 प्लस काय तर 6 इज इक्वल टू 0. काढायचे कसं तर सिंपल काय करा राऊटचा अरे फॉर्म करा एस क्यूब एस स्क्वेअर एस टू द पॉवर 1 आणि एस टू द पॉवर काय तर 0. या ठिकाणी काय करा सिंपल 1 6 मायनस 4 आणि काय तर सिंपल 6. याच्यामध्ये बाय डिफॉल्ट काय सिस्टीम काय तर अनस्टेबिलिटी मध्ये सिस्टीम आहे. काय सिंपल तर अनस्टेबल सिस्टीम आहे. पण विचारलं काय तर नंबर ऑफ रूट्स आपल्याकडे लेफ्ट हँड साइडला किती असतील. या ठिकाणी इथून इथपर्यंत एक काय तर सिंपल आपल्याकडे साइन चेंज आहे. इथून खाली आपल्याकडे साइन चेंज होतं का ते आपल्याकडे काय बघायचं. आता -4 इंटू 6 -25 -25 4 या ठिकाणी -6 डिवाइड बाय काय तर -4 करा. -30 डिवाइडेड बाय -4 करा किती येईल प्लस मधला 7.5 येईल. म्हणजे या ठिकाणी प्लस मधला 7.5 आला. अच्छा या ठिकाणी 0 आला यानं याला गुणा यानं याला गुणा या ठिकाणी काय राहील तर सिंपल 6 राहील. साइन चेंज किती झाले इथून इथं आला किती झाला साइन चेंज 1 झाला. इथून मायनस आहे इथं प्लस आहे साइन चेंज झाला किती दुसरा झाला. नंबर ऑफ साइन चेंज किती आहेत 2 आहेत. जर नंबर ऑफ साइन चेंज 2 असतील तर जे काय 2 रूट्स आहेत का ते 2 रूट्स आहेत कुठं तर RSP मध्ये. मग राहिलेला एक रूट कुठं असेल आपल्याकडे तर 1 रूट्स विल बी इन द LHP असेल. लेफ्ट हँड साइडला किती असेल सिंपल तर 1 असेल. ऑप्शन नंबर काय तर सेकंड इज द करेक्ट आन्सर असेल या केस मध्ये. इफ द रिपीटेड पोल असतील तर सिस्टीम कशी असेल अनस्टेबल असेल. रूट्स ऑफ द कॅश इक्वेशन आपल्याकडे आहेत ऑल रूट्स विथ निगेटिव्ह रिअल पार्ट असेल तर काय असेल ऍब्सोल्युटली स्टेबल असेल. ऍटलीस्ट द 1 रूट विथ पॉझिटिव्ह रूट आला काय झाला अनस्टेबल सिस्टीम झाला. रूट्स ऑन द जे ओमेगा ऍक्सिस काय झाले मार्जिनली स्टेबल सिस्टीम झाली. रिपीटेड रूट आले की काय झाली अनस्टेबल सिस्टीम झाली. सिस्टीम विथ कॅश इक्वेशन दाखवलेलं आहे विल हॅव द क्लोज लूप पोल सच दॅट. आता आपल्याकडे फोर्थ ऑर्डरचं काय तर कॅश इक्वेशन दाखवलेलं आहे. या केसमध्ये राऊतचा आरे काय करा सिंपल फॉर्म करा. राऊतचा आरे फॉर्म करून कोणतं साइन चेंज होतंय का बघा. जर कोणतं साइन चेंज झालं नाहीये सगळे रूट जर काही LHP मध्ये आले तर सिस्टीम मध्ये काय असेल तर ऑल पोल्स लाईज इन द LHP होतील. जर कोणतं साइन चेंज आलं तर नंबर ऑफ साइन चेंज विल बी इक्वल टू द नंबर ऑफ रूट्स इन द राईट हँड साइड असतील. या केसमध्ये आपल्याकडे कॅश इक्वेशन दाखवलं आहे सिंपल एस टू द पॉवर 4 प्लस 2 एस क्यूब प्लस काय तर 11 एस स्क्वेअर प्लस काय तर 18 प्लस काय तर सिंपल 89. या केसमध्ये राऊतचा आरे काय करा सिंपल फॉर्म करा. या केसमध्ये काय आला रोज ऑफ 0 आला कुठं आला सिंपल तर एस टू द पॉवर 1 ला काय आला रोज ऑफ 0 आला. याच्या वरचं इक्वेशन करा काय तर ऍक्झुअल इक्वेशन काय होईल 2s चा स्क्वेअर प्लस 18 इज इक्वल टू काय तर 0. आता 2s स्क्वेअर प्लस 18 इज इक्वल टू 0 झाला. हा काय आला ऑक्झिलरी इक्वेशन आला. याचं काय करा सिंपल डेरिव्हेटिव्ह घ्या.
डेरिव्हेटिव्ह काय सिंपल याचं तर 2a² म्हणजे काय तर 2 × 2 म्हणजे 4s होईल. म्हणजे या केसमध्ये सिंपल काय झालं तर 4 झाला. अच्छा 4 इथं ठेवा, सॉल्व्ह करा. अच्छा रोज ऑफ 0 आला. रोज ऑफ 0 आला म्हणजे सिस्टीम काय तर एकतर मार्जिनली स्टेबल ऑर अनस्टेबल आहे. काय असेल मार्जिनली स्टेबल ऑर अनस्टेबल आहे. मग हे काढायचं कुठून काढायचं तर रूट्स ऑफ द ऍब्सोल्यूट इक्वेशन आर द मोस्ट डॉमिनंट रूट आहेत. टोटल होते किती 4. त्यापैकी ऑब्झर्वेशनला किती सेकंड ऑर्डरचा याच्यामध्ये असतील किती 2. मग हे 2च रूट काय करतील सिंपल तर सिस्टीमची स्टॅबिलिटी डिफाईन करण्याचा प्रयत्न करतील. एस ची व्हॅल्यू काढा. काय होईल सिंपल +-J3 होईल. काय होईल +-J3. 2 poles are symmetrically placed on the imaginary axis and 2 poles lies on the left hand side. का तर आपण रोज ऑफ 0 मध्ये पाहिलं होतं. कशामध्ये रोज ऑफ 0 येतो का त्या केस मध्ये आपल्याकडे सपोज 4 हे काय आहेत तर क्लासिक इक्वेशनचं काय तर रूट आहेत. यापैकी जर आपल्याकडे 2 हे या ठिकाणी ऑक्झिलरी इक्वेशनचे रूट आले असतील तर या केस मध्ये 2 हे असतील कुठं तर इमॅजिनरी ऍक्सिस वरती असतील. आणि राहिलेले जे काही 2 आहेत का याच्यामधून राहिलेले 2 कुठं असतील नेहमी तर LHP मध्ये असतील. लेफ्ट हँड साइड मध्ये ऑलवेज असतील. मग स्टॅबिलिटी डिफाईन करायची कुणानुसार तर या ऑक्झिलरी इक्वेशनच्या रूट नुसार. हे रिपीटेड असतील तर अनस्टेबल, नॉन रिपीटेड असतील तर काय असेल सिस्टीम मार्जिनली स्टेबल असेल. एवढ्या 2च काय तर पॉसिबिलिटी या ठिकाणी आहेत. म्हणजे याचा आन्सर काय असेल आपल्याकडे सिंपल तर ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट आन्सर असेल. 2 poles lie symmetrically on the imaginary axis of the S plane आणि सिस्टीम कशा असेल तर सिस्टीम ही मार्जिनली और क्रिटिकल स्टेबल सिस्टीम असेल. क्रिटिकली स्टेबल सिस्टीम असेल. क्लिअर आहे. नेक्स्ट द इक्वेशन आपल्याकडे दाखवलेलं आहे रूट्स इन द लेफ्ट हँड साइड ऑफ द एस प्लेन. आता याला काय करा ऍज अ होमवर्क म्हणून घ्या. लेफ्ट हँडला किती आहेत राईट हँडचे काढायचे कसे नंबर ऑफ साइन इज इक्वल टू काय असतील तर राईट साइनचे पोड असतील. राहिलेले काय तर 4 पैकी आरएचपीला किती आहेत बघा बाकीचे काय असेल तर एलएचपी मधले या ठिकाणी रोड असेल. द फ्रिक्वेन्सी ऑफ द सस्टेन्ड ऑसिलेशन फॉर द मार्जिनल स्टेबल फॉर द कंट्रोल सिस्टीम G(s) * H(s) दाखवलेला आपल्याकडे अँड ऑपरेटिंग विथ द निगेटिव्ह फीडबॅक आणि दिला फीडबॅक कोणता निगेटिव्ह फीडबॅक आपल्याकडे दाखवलेला आहे. या केसमध्ये आपल्याकडे सस्टेन्ड ऑसिलेशनची फ्रिक्वेन्सी किती असेल हे सॉल्व्ह करा. R/S म्हणजे काय तर सिंपल हे रेडियन पर सेकंद आहे. या ठिकाणी G(s) * H(s) दाखवलेला आहे. या ठिकाणी क्लासिक इक्वेशन काय करा सिंपल फॉर्म करण्याचा प्रयत्न करा. आता क्लासिक इक्वेशन फॉर्म करा 1 + समथिंग. आता या ठिकाणी आपल्याकडे होईल किती तर s³ + 6s² + काय तर 5s + काय तर 2. हे काय लिहायचं तर क्लासिक इक्वेशन आलं याला राऊत RA मध्ये टाकवा. मला काय पाहिजे सिंपल तर पहिल्यांदा k ची मार्जिनल व्हॅल्यू पाहिजे कशासाठी तर रोज अदर दॅन s⁻0 ला मला 0 करायचा आहे. मग 0च्या वरचा रो बघा या ठिकाणी काय होईल तर 30 - 2k मस्ट बी ग्रेटर दॅन काय होईल तर 0 होईल. दॅट इज जो काही आपल्याकडे k आहे का तो k काय असेल तर नेहमी या ठिकाणी 15 पेक्षा कमी असेल. म्हणजे k ची मार्जिनल व्हॅल्यू किती आली या केस मध्ये तर 15 आली. म्हणजे या ठिकाणी आपल्याकडे काय पाहिजे तर k मस्ट बी लेस दॅन द 15 पाहिजे. आता हा k मार्जिनल याची व्हॅल्यू ठेवा कुठं तर रोज ऑफ 0च्या वरती. म्हणजे या ठिकाणी जो काय ऑक्झिलरी इक्वेशन तयार होतं का तो कोणता होतोय 6a² + काय तर 2k = 0. या ठिकाणी k ची व्हॅल्यू ठेवा किती 15. 6a² + 15 × 2 30 होईल. म्हणजे 6a² + 30 = काय तर 0. देअरफॉर जो काय s² आहे का तो s² = काय होईल आपल्याकडे 6 ने याला भागायला लागेल. 6 ने भागल्यानंतर याचा रिझल्ट काय सिंपल तर -5 च्या आसपास येईल. देअरफॉर s = काय तर +-j मध्ये काय तर √5 काय तर +-j √5. म्हणजे आपण आतापर्यंत पाहिलं का या ठिकाणी हे काय तर सिंपल G(s) दिला म्हणजे ओपन लूप ट्रान्सफर फंक्शन आहे. मला काय पाहिजे सिंपल CLTF मध्ये जायचं आहे. 1 + G(s) * H(s) = काय करा 0 ला इक्वेट करा. राऊत RA फॉर्म करा आणि राऊत RA मध्ये रोज ऑफ 0 कुठे येतो चेक करा. रोज ऑफ 0 कुठे येतो चेक करा. त्याच्यावरती काय करा ऑक्झिलरी इक्वेशन घ्या. k मार्जिनल व्हॅल्यू बघा ती व्हॅल्यू काय करा त्या ऑक्झिलरी इक्वेशन मध्ये ठेवा आणि त्याचे काय करा सिंपल रूट काढा. काय सिंपल तर +-√5 रेडियन पर सेकंड ही काय तर करेक्ट आन्सर आहे. द रेंज ऑफ k फॉर द स्टॅबिलिटी आपण पाहिला का तर पाहिला
0 के आणि काय तर 6. हा तेच सेमच आहे, इक्वेशन तो सेमच आहे. अशा पद्धतीने आपल्याकडे जो काय स्टॅबिलिटी आहे का पॉवर सिस्टीम मधला स्टॅबिलिटी हा टॉपिक या ठिकाणी संपलेला आहे. सर्वांना समजलं का? पटकन सांगा चला.